आत्ता या 12 किल्ल्यांची जी निवड झालेली आहे तर त्याचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे लष्करी स्थापत्य दृष्टीने याची निवड झालेली आहे आणि माची. तर या 2 निकषांवरती हे 12 किल्ले निवडलेले आहेत. तर महाराष्ट्राच्या बाहेरचा किल्ला निवडण्याचं कारण हे आहे की शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा विस्तार तिथपर्यंत केलेला होता. म्हणजे शिवाजी महाराजांनी साल्हेर ते जिंजी असा जो प्रचंड विस्तारात आपलं स्वराज्य निर्माण केलं त्याचे हे 12 किल्ले द्योतक आहेत. म्हणून या 12 किल्ल्यांची निवड करण्यात आली. तोरणा जिंकून स्वराज्याचं तोरण बांधलं तर ही चुकीची समजूत आहे. म्हणजे ही समजूत आहे फक्त, ही वस्तुस्थिती तशी नाहीये. तर तुम्ही जवळ जाईपर्यंत तुम्हाला दरवाजे दिसत नाही, हे त्यांचं अत्यंत महत्वाचं आहे. तुम्ही प्रतापगडावरती जोपर्यंत प्रतापगडापर्यंत दरवाजापर्यंत जात नाही ना तोपर्यंत तुम्हाला दरवाजा दिसत नाही. साल्हेर हा खूप विस्तारलेला किल्ला नाहीये, साल्हेर हा छोटा किल्ला आहे, पण त्याच्यावरती सगळ्यात महत्वाचं म्हणजे परशुरामाचं मंदिर आहे. तर ती सगळ्यात गडावरची सर्वात उंच जागा. तर परशुरामाचं ठिकाण, परशुराम हा क्षत्रिय देव आहे. महाराजांच्या आयुष्यातली घटना जी घडली आहे ना ती जेव्हा सुरत लूट केली महाराजांनी तेव्हा सुरतेची लूट सर्वात पहिल्यांदा ह्या किल्ल्यावर आलेली होती. त्यामुळे सुरतेची लूट ठेवली गेलेला हा किल्ला महाराजांच्या सुरक्षित किल्ला अगदी. शिवाजी महाराजांनी 5 वेळा प्रयत्न करूनही हा किल्ला त्यांना जिंकता आलेला नाहीये. शिवनेरी म्हणजे त्यांच्या आयुष्यामध्ये असे 2 किल्ले आहेत की जे त्यांनी वारंवार प्रयत्न केले ते जिंकण्यासाठी, तर ते त्यांना जिंकता आले नाहीत. त्यातला एक किल्ला म्हणजे हा शिवनेरी. हे आपले 3 परकीय शत्रू होते. ह्यांचा परवाना घेऊन आपल्याला समुद्रात प्रवेश करावा लागत होता. महाराजांना या शत्रूंवरती वचक ठेवण्यासाठी स्वतःकडे काही जलदुर्ग असावेत असं वाटत होतं आणि त्यासाठी जलदुर्गाची राजधानी म्हणून त्यांनी हा किल्ला उभारलेला आहे, सिंधुदुर्ग. औरंगजेबाने एक किल्ला जिंकायचा प्रयत्न केला. 1 वर्ष जरी माझा किल्ला लढला तरी 360 वर्ष औरंगजेबाला जातील हे महाराजांनी सांगून ठेवले होते. त्यांना इतकी खात्री होती की औरंगजेब नक्की येणार आणि पुढच्या काळात तसंच झालेलं. वारसा यादीमध्ये गडावरती काही बांधकाम करता येत नाही, नव्याने काही आपण करू शकत नाही, आहे ते आपल्याला टिकवणं गरजेचं आहे. त्या 12 किल्ल्यांचं आपण जीर्णोद्धार करू शकत नाही पण संवर्धन करणं हे आपल्या हातात आहे. नमस्कार, मी विष्णू सानप. लेट्सअप चर्चा या लेट्सअपच्या विशेष एपिसोडमध्ये आपलं स्वागत आहे. काही दिवसांपूर्वीच युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये मराठा साम्राज्याचं प्रतीक असलेले छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 किल्ल्यांना स्थान मिळालेले आहे. यामुळे मराठी माणसाची जगभरात मान उंचावलेली आहे. मात्र यासोबतच काही जबाबदाऱ्या देखील वाढलेल्या आहेत. आणि हे 12 किल्ले का निवडले आणि याची पार्श्वभूमी काय, याचं वैशिष्ट्य काय, हे सगळं मी जाणून घेणार आहे. आणि याच विषयावर माझ्यासोबत बोलण्यासाठी इतिहासाचे अभ्यासक, दुर्ग अभ्यासक आणि लेखक संदीप तापकीर सर आहेत. सर, खूप खूप स्वागत तुमचं. धन्यवाद. सगळ्यांना नमस्कार. तुम्हाला मी या मुलाखतीची सुरुवात करत असताना पहिलाच प्रश्न हा विचारतो की एक दुर्ग अभ्यासक म्हणून आणि शिवप्रेमी म्हणून तुम्हाला किती आनंद झाला युनेस्कोच्या यादीमध्ये 12 किल्ले हे महाराजांचे गेलेले? ही केवळ माझ्यासाठीच नव्हे, केवळ महाराष्ट्रवासियांसाठीच नव्हे तर तमाम भारतवासियांसाठी ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. या अगोदर राजस्थानातील काही किल्ले, इतर राज्यातील काही किल्ले युनेस्कोच्या यादीमध्ये निश्चितच सहभागी झालेले होते, परंतु पहिल्यांदाच शिवछत्रपतींचे 12 किल्ले या यादीमध्ये एकत्र समावेश झाले. ही अत्यंत आनंदाची गोष्ट घडलेली आहे. यासारखा दुग्ध शर्करा योग कधी नाही. म्हणजे युनेस्कोच्या अनेक वारसा यादींमध्ये वेगवेगळ्या देशातले काही किल्ले आहेत, परंतु एकाच वेळेस इतक्या मोठ्या संख्येने किल्ल्यांची निवड ही आपल्या भारतवासियांना मान उंचावणारी घटना आहे. सगळ्यांनाच तो आनंद झालेला आहे. नक्कीच. अनेकांना प्रश्न पडलाय की युनेस्कोच्या यादीमध्ये जेव्हा किल्ले जातात तर त्यावेळेस काय बदल होतात नेमके? बरं, काय बदल होणार आहे किल्ल्यामध्ये? आता युनेस्कोच्या यादीमध्ये एखादं वारसा स्थळ जेव्हा समाविष्ट होतं तेव्हा जागतिक पर्यटक सुद्धा त्या स्थळाकडे जातात. अर्थात आपल्याला शिवछत्रपतींचे किल्ले म्हणून आपल्याला किल्ल्यांबद्दलचा अभिमान वाटणं स्वाभाविक आहे, परंतु आता ह्या किल्ल्यांकडे सगळे जगातले दुर्ग अभ्यासक, इतिहासाचे अभ्यासक वेगवेगळ्या अंगाने किल्ल्याचा अभ्यास करण्यासाठी निश्चित मोठ्या संख्येने येतील. पर्यायाने स्थानिकांना रोजगार उपलब्ध होईल, अनेक गोष्टी त्यातून होणार आहेत.
तर युनेस्कोमध्ये एखाद्या स्थळाची नोंद होणं हा त्या देशासाठी अत्यंत अभिमानाचा क्षण असतो. बर. आणि त्या वारसा स्थळाची म्हणजे आपल्या अजिंठा वेरूळ ही जी काही वारसा स्थळं आहेत त्या यादीमध्ये, त्यामुळे तिथे जाणारा पर्यटक खूप मोठ्या संख्येने, अनेक पाश्चात्य पर्यटक त्या लेण्यांना भेट देतात. तीच गोष्ट या किल्ल्यांच्या बाबतीत होणार आहे. म्हणजे पर्यटनाला चालना तर मिळणार आहे अगदी आणि मोठ्या प्रमाणात. दुसरी गोष्ट, अनेकांच्या मनात हा प्रश्न असतो की आता या यादीमध्ये युनेस्कोच्या ते नाव जाहीर झालेत, मग काही आर्थिक निधी येऊन काही वेगळं त्यामध्ये काही वेगळं उभारलं जातं का, किंवा अजून काय फरक पडणार आहे नेमकं तिथे? युनेस्को आपल्याला थेट पैसे देत नाहीत, परंतु युनेस्कोच्या संबंधित ज्या काही संस्था आहेत, म्हणजे एक जागतिक वारसा संस्था जी आहे, जी निधीशी देणारी संस्था आहे, तर तिच्यातून आपल्याला निधी मिळू शकतो, परंतु ठराविक रक्कम आपल्याला मिळणार आहे असं बिलकुल नाहीये. तर हे जेव्हा आपण आपल्या पद्धतीने या सगळ्या किल्ल्यांचं जतन संवर्धन करत राहू, तसं तसं आपल्याला निधी वेगवेगळ्या ठिकाणावरून मिळू शकतो. आता हे जागतिक वारसा जी निवड होती युनेस्कोची, तर याचे काय निकष आहेत बरं नेमके, आणि कसे निवडले जातात? आत्ता या 12 किल्ल्यांची जी निवड झालेली आहे, तर त्याचं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे लष्करी स्थापत्य दृष्टीने याची निवड झालेली आहे आणि माची. तर या 2 निकषांवरती हे 12 किल्ले निवडलेले आहेत. दुर्गांना प्रचंड इतिहास आहे शिवपूर्व काळापासून, म्हणजे आपल्याकडं वेगवेगळ्या राजवटींमध्ये दुर्ग बांधणी झालेली आहेत. यातलेही काही किल्ले शिवपूर्व काळातले आहेत. या सगळ्या गोष्टींचा विचार करून हे 12 किल्ले निवडले गेलेले आहेत. लष्करी स्थापत्य शिवछत्रपतींनी किल्ल्यांचा वापर अत्यंत चतुराईने केला. गनिमी कावा हे शिवाजी महाराजांचं मूलभूत लढण्याचं तंत्र होतं. गनिमी काव्याचे द्योतक असणारे हे सगळे किल्ले आहेत. या किल्ल्यांना प्रदीर्घ इतिहास आहे. या किल्ल्यांवरून महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं, स्वराज्याचा विस्तार केला, आणि म्हणून या किल्ल्यांची निवड झालेली आहे. काय वैशिष्ट्य आहे या किल्ल्यांचं नेमकं? प्रत्येक किल्ल्यांची वेगवेगळी वैशिष्ट्य आहेत. अनेक किल्ले आहेत महाराष्ट्रामध्ये, जवळपास जर यादी काढली आपण तर 700-800 किल्ले भरतील, पण हेच 12 किल्ले का? हेच 12 किल्ले निवडण्यापाठीमागचं कारण की ही साल्हेर हा किल्ला जो आहे तो आहे गुजरातच्या सीमारेषेवरती, म्हणजे नाशिक जिल्ह्यातल्या सटाणा तालुक्यातल्या महाराष्ट्रातला सर्वात उंच किल्ला, आणि शेवटचा जो महाराष्ट्रातला किल्ला आहे तो सिंधुदुर्ग, की जो गोव्याच्या सीमारेषेवरती आहे. याच्या व्यतिरिक्तचा महाराष्ट्राच्या बाहेर, म्हणजे महाराष्ट्रातल्या 11 किल्ले आणि महाराष्ट्राच्या बाहेरचा 1 किल्ला, असे 12 किल्ले आहेत. तर महाराष्ट्राच्या बाहेरचा किल्ला निवडण्याचं कारण हे आहे की शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा विस्तार तिथपर्यंत केलेला होता. म्हणजे शिवाजी महाराजांनी साल्हेर ते जिंजी असा जो प्रचंड विस्तारात आपलं स्वराज्य निर्माण केलं, त्याचे हे 12 किल्ले द्योतक आहेत. म्हणून या 12 किल्ल्यांची निवड करण्यात आलेली. नक्कीच हे सगळं इतिहासाशी निगडीत आणि संबंधित आहे, त्यामुळे तुमचा बोलण्याचा अर्थ तोच निघतो. पण इतर देशामध्ये सुद्धा किल्ले आहेत, त्या किल्ल्यामध्ये आणि शिवाजी महाराजांच्या किल्ल्यामध्ये, म्हणजे स्वराज्यातील किल्ल्यामध्ये काय फरक जाणवतो? इतर देशातले किल्ले हे छोट्या स्तरावरती, प्रत्येक किल्ल्याचं वैशिष्ट्य मुळात वेगवेगळं असतं. शिवाजी महाराजांचे सगळे किल्ले हे लढाऊ किल्ले आहेत. म्हणजे आपण देशातल्या जरी इतर अनेक किल्ल्यांचा विचार केला, राजस्थानातले किल्ले हे लढाऊ किल्ले नाहीत, ते महल आहेत. तिथं वास्तव्याचा वापर जास्तीत जास्त प्रमाणात झालेला आहे. मोजकेच किल्ले आहेत की जिथं किल्ल्यांच्या पायथ्याला, किल्ल्यांवरती लढाई झालेली आहे. तसं शिवाजी महाराजांच्या प्रत्येक किल्ल्याला मोठा इतिहास आहे. म्हणजे त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या किल्ल्यांना, तसेच त्यांनी जीर्णोद्धारित केलेल्या किल्ल्याला, त्यांनी बांधलेल्या किल्ल्यांना आपल्याकडे खूप मोठा इतिहास आहे. आणि किल्ले हे आपल्या स्वातंत्र्याचं प्रतीक आहे. म्हणजे पुढे शिवोत्तर काळात अगदी ब्रिटिशांपर्यंत आपण किल्ल्यांच्या साहाय्याने लढलेलो आहोत. त्यामुळं ब्रिटिशांनी जेव्हा भारत म्हणजे हिंदुस्थान जेव्हा जिंकला, तो मोगलांकडून न जिंकता तो मराठ्यांकडून जिंकला. तर मराठे हे शेवटपर्यंत ह्या किल्ल्यांच्या साहाय्याने लढत राहिलेले होते. असं किल्ल्यांचं खूप मोठं लष्करी दृष्ट्या खूप महत्व आहे. आता युनेस्कोच्या यादीमध्ये गेल्यामुळे अनेक जबाबदाऱ्या पण वाढलेल्या आहेत, आणि जे शिवप्रेमी आहेत ते आनंदी आहेत, अर्थात स्वाभाविक आहे. पण नेमकं या किल्ल्यावर आता काय काय बदल होणं अपेक्षित आहे आणि काय काय व्हायला पाहिजेत? या यादीत निवड करण्यासाठी महाराष्ट्र सरकारची अनेक खाती, विशेषतः सांस्कृतिक मंत्रालय, स्वतः मुख्यमंत्री, पर्यटन विभाग, हे सगळे एकमेकांच्या संगनमताने काम करत होते. त्यांना केंद्र शासनाचा तेवढाच मजबूत पाठिंबा होता. आणि या सगळ्या गोष्टींमुळं हे किल्ल्यांची अंतिम निवड करण्यात आलेली आहे. हे किल्ले
आता वारसा यादीत आलेले आहेत. वारसा यादीत आलेली गोष्ट ही कायमस्वरूपी टिकवण्यासाठी आपल्याला खूप जबाबदारीने काम केलं गरजेचं आहे. म्हणजे पायथ्याला स्वच्छतागृह असणं गरजेचं आहे, वरती स्वच्छतागृह असणं पाहिजे, पिण्याच्या पाण्याची जागोजागी सोय उपलब्ध असली पाहिजे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे गडाचे इतिहास सांगणारे, गडाची वर्णन सांगणारे, ह्या सगळ्या गोष्टींचे फलक जागोजागी लागले पाहिजे. आणि पर्यटकांना माहिती देण्यासाठी प्रशिक्षित गाईड असलाच पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी त्या वारसा यादीत टिकवण्यासाठी खूप गरजेच्या आहेत. त्याच्या जोडीला प्लॅस्टिक ही अत्यंत आपल्या पुढची मोठी समस्या आहे. आज पर्यटक गडावरती जातात, कचरा करतात. प्लॅस्टिक बंदी होणं गरजेचं आहे. जोपर्यंत आपण प्लॅस्टिक बंदी करत नाही तोपर्यंत पर्यटकांना शिस्त लावण्यासाठी त्यांच्याकडून काहीतरी रक्कम घेऊन गडावर नेलेली वस्तू त्यांनी परत आणल्यानंतरच ती रक्कम त्यांना परत देणं, अशा छोट्या छोट्या गोष्टी आपण करणं गरजेचं आहे. आज पर्यटकांची जबाबदारी, जशी शासनाची जबाबदारी आहे तशी गडावर जाणाऱ्या प्रत्येक शिवभक्ताची, शिवप्रेमीची, इतिहास अभ्यासकाची आणि पर्यटकांची सगळ्यांचीच जबाबदारी आता तुलनेने वाढलेली आहे. आजपर्यंत आपण किल्ल्यावरती जात होतो, किल्ला पाहत होतो आणि खाली येत होतो. किल्ल्यांबद्दल प्रेम असल्यामुळे आपण किल्ल्यावर जात होतो. आता आपल्याच बरोबर बाहेरचे पर्यटक येणार आहेत, त्यांच्याशी बोलताना आपल्याला भान असलं पाहिजे. आपला इतिहास, किमान इतिहास आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. प्रत्येक किल्ल्याच्या बाबतीत तो आपल्याला सांगता आला पाहिजे. आज या किल्ल्यांकडं बघण्याचा जगाचा दृष्टिकोन बदललेला आहे. त्यामुळे इथून पुढच्या काही वर्षांमध्ये पर्यटकांचा ओघ कायम वाढता राहणार आहे. आणि त्यासाठी आपण गडाची कॅरिंग कॅपॅसिटी निश्चित केली पाहिजे. आज गडावरती मुबलक प्रमाणामध्ये लोक जातात, ज्यांना काहीही भान नसतं, फक्त मौज मजा करण्यासाठी आपण आज किल्ल्यांवरती जातो. ते हे थांबलं पाहिजे. या 12 किल्ल्यांव्यतिरिक्त सुद्धा अनेक किल्ल्यांवरती मोठ्या संख्येने लोक जातात. तुम्ही हरिश्चंद्रगडाचे, हरिहरगडाचे काही व्हिडिओ बघितले असतील. म्हणजे गडाच्या क्षमतेपेक्षा जास्त गडावरती गेले की सगळ्याच गोष्टींवरती ताण येतो. हा ताण थांबवण्यासाठी सिंहगड हे आपलं जवळचं उदाहरण आहे. सिंहगडावरती शनिवार रविवार प्रचंड गर्दी होती, राजगडावरती गर्दी होती, रायगडावरती गर्दी होती. तर हे गर्दी थांबवणं, आटोक्यात आणणं, त्यांना पर्यटकांना शिस्त लावणं, हे जबाबदारी वाढण्याचं महत्वाचं आपल्याला काम करावं लागणार आहे. की आपली जबाबदारी चोखपणाने पार पाडण्यासाठी आपल्याला सातत्याने प्रयत्न केले पाहिजेत. नक्कीच. आता आपण 12 किल्ल्यावर फोकस केला आणि 12 किल्ल्याबद्दल बोलतोय, मात्र हे 12 किल्ले वगळून असे इतर कुठले किल्ले आहेत की ते पण एक वैशिष्ट्यपूर्ण किल्ले आहेत आणि त्यांचं एक वेगळेपण आहे आणि त्यांचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे? आपण जेव्हा ह्या 12 किल्ल्यांचा विचार करतो तेव्हा वारसा स्थळापासून आजूबाजूच्या ठिकाणी असणारे किल्ले सुद्धा या यादीचा उपविभाग आहेत. म्हणजे आता काही दिवसांपूर्वी सिंहगडावरती रोपवेची चर्चा झाली होती. राजगड ह्या यादीमध्ये गेल्यामुळे आता सिंहगडाचा रोपवे आपल्याला करता येणार नाही. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी घडणार आहेत. म्हणजे या किल्ल्यांच्या बरोबर इतर अनेक किल्ल्यांचा आपोआपच जतन संवर्धन होणार आहे. त्या पद्धतीचे नॉर्म त्या किल्ल्यांनाही लागणार आहे, एकमेकाशी संलग्न. आणि अगदी तोरणा हा पुणे जिल्ह्यातला सगळ्यात उंच किल्ला आहे. तोरणा राजगडाच्या बाजूला आहे. त्यामुळे तोरण्याचं जतन संवर्धन हे होणारच आहे यातून. या मुळातच या किल्ल्यांच्या आजूबाजूच्या जे किल्ले आहेत त्यांचा विकास यात गृहीतच असतो. आता आपण किल्ल्यावर बोलतोय, तर अशी इतर महाराष्ट्रातील किंवा मराठी साम्राज्यातील, तत्कालीन मराठी साम्राज्यातील असे शिवकालीन असे कुठले किल्ले आहेत की त्याचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे? प्रत्येक शिवाजी महाराजांच्या ताब्यामध्ये 360 किल्ले असल्याच्या उल्लेख मिळतात आपल्याला. तर 360 किल्ले हे प्रत्येक किल्ला प्रत्येकाचं वेगवेगळं वैशिष्ट्य आहे. म्हणजे तुम्ही चाकणचा संग्रामदुर्ग हा उल्लेख आपल्याला भुईकोट या प्रकारात मोडणारा हा दुर्ग आहे. आणि संग्रामदुर्ग हा 300 मावळे होते फिरंगोजी नरसाळांकडे आणि 300 विरुद्ध 21,000 शाहिस्ते खान स्वतः होता आणि बरेच सरदार होते. 300 विरुद्ध 21,000 हा अत्यंत विषम मुकाबला होता. भुईकोट म्हणजे अगदी छोटा किल्ला, म्हणजे इतका छोटा किल्ला की जेमतेम तिथं 300 लोक राहू शकत, इतकाच छोटा किल्ला होता. त्यामुळे त्या किल्ल्यावरती जास्त संख्या नव्हती. हा मुकाबला विषम असताना सुद्धा, जमिनीवरती असताना सुद्धा हा छत्रपती शिवाजी महाराज त्यावेळेस पन्हाळ्यामध्ये अडकलेले असताना सुद्धा फिरंगोजी नरसाळे 56 दिवस हा किल्ला लढवत होते.
तर त्यांनी का लढू शकले हा किल्ला, तर त्या किल्ल्याचं वैशिष्ट्य रणमंडळ द्वार रचना आहे. रणमंडळ द्वार रचना म्हणजे काय, की तुम्ही किल्ल्याकडे प्रवेश करता, शत्रू सैन्याला वाटतं आपण किल्ल्याच्या प्रवेशद्वारातून किल्ल्याकडे चाललोय, पण प्रत्यक्ष आपण किल्ल्यात जातच नाही, तर आपण किल्ल्याच्या बाजूला असणाऱ्या खंदकात प्रवेश करत असतो. अशा वेळेस शत्रू सैन्य आपल्याला वर्ण, म्हणजे आपलं सैन्य शत्रू सैन्याला टिपत असतं वर्ण. तर रणमंडळ द्वार रचना ही अत्यंत महत्वाची रचना या किल्ल्यात आजही बघायला मिळते. ते कोणाच्या कार्यकाळात बांधला गेलेला किल्ला? हा किल्ला खूप जुना किल्ला आहे. हा म्हणजे जवळजवळ 900-950 वर्षापासून हा किल्ला अस्तित्वात आहे. म्हणजे तो शिवाजी महाराजांच्या आधी होता. तो शहाजी महाराजांच्या काळात पहिल्यांदा स्वराज्यात आला, म्हणजे शहाजी महाराजांकडे तो किल्ला आला आणि तो तिथून पुढे शिवाजी महाराजांकडे आले. भीमा ही शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची हद्द होती, भीमेच्या जवळ असणारा हा किल्ला, त्यामुळे तो महाराजांकडे आलेला किल्ला आहे. आता अशा अनेक किल्ल्यांची वैशिष्ट्ये आपण या 12 किल्ल्यांबद्दल बोलतोय, मात्र यापैकी शिवाजी महाराजांनी उभारलेले किल्ले यातले प्रतापगड हा शिवाजी महाराजांनी उभारलेला आहे. यातले खांदेरी हा शिवाजी महाराजांनी उभारला आहे. राजगड हा शिवाजी महाराजांनी उभारला, म्हणजे त्याच्यात अनेक, म्हणजे आता आज आपण नव्यानेच उभारला असं म्हणू शकतो, पण राजगड हा शिवपूर्वकालीन किल्ला आहे. म्हणजे तिथं मुरुंब देवाचा डोंगर होता, लष्करी ठाणं आदिलशहाचं त्या ठिकाणी होतं, परंतु राजगडाला 3 अभेद्य माच्या शिवाजी महाराजांनी बांधून घेतला, बेलाग बाले किल्ला बांधून घेतला. राजगडाच्या दरवाजे हे शिवपूर्वकालीन काही दरवाजे आहेत, त्यामुळे राजगड हा पूर्वीपासून लष्करी ठाणं म्हणून होताच. त्यातला एक जो खांदेरी किल्ला आहे तो शिवाजी महाराजांनी उभारलेला आहे. सिंधुदुर्ग हा शिवाजी महाराजांनी उभारलेला. सिंधुदुर्ग, खांदेरी, राजगड आणि प्रतापगड असे 4 किल्ले. रायगडावरती त्यांनी मोठं बांधकाम केलं, त्यामुळे शिवाजी महाराजांनी यातल्या अनेक किल्ल्यांवरती बांधकाम केलेली. मी प्रत्येक किल्ल्याचं वैशिष्ट्य सांगताना तेव्हा मी तुम्हाला सविस्तर सांगतो. म्हणजे या किल्ल्यांमध्ये सुधारणा शिवाजी महाराजांनी केली, त्यामध्ये भर टाकली, पण हे उभारलेले 4 किल्ले शिवाजी महाराजांचे. हो, आपण आता सुरुवात करतोय, जसा की तोरणा किल्ला होता, तोरणा झाला आणि त्यातून शिवाजी महाराजांना काही गुप्तधन सापडलं आणि त्याच्यानंतर राजगडाची निर्मिती केली अशी माझी माहिती आहे. तर पहिल्या राजगडापासून आपण सुरुवात करूया. राजगडाचं काय वैशिष्ट्य आहे आणि काय ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे? राजगड हा शिवाजी महाराजांनी निश्चितप्रमाणे त्यांच्या कल्पकतेने, म्हणजे राजे हे दुर्गस्थपती होते, वयाच्या 15-16व्या वर्षी त्यांनी तो किल्ला जिंकला. आपल्याकडे एक ऐतिहासिक दंतकथा कायम सांगितली जाते की तोरणा जिंकून स्वराज्याचं तोरण बांधलं, तर ही चुकीची समजूत आहे. म्हणजे ही समजूत आहे फक्त, ही वस्तुस्थिती तशी नाहीये. तोरण्याच्या अगोदर महाराजांकडे 3 किल्ले होते, त्यातला हा एक राजगड किल्ला होता, त्यातला रोहिडा हा एक किल्ला होता आणि कोरीगड हा किल्ला होता. असे 3 किल्ले तोरण्यापूर्वी होते. हे जेव्हा ग्रँड अप मराठ्यांचा इतिहास लिहित होता तेव्हा त्याने IQ माहितीवरती तोरणा जिंकून स्वराज्याचं तोरण बांधलं असं लिहिलं. तेच आजपर्यंत पहिला किल्ला नाही, तोरणा हा जिंकलेला पहिला किल्ला नाहीये. तर तोरण्याच्या अगोदर राजगड महाराजांकडे आहेच आहे, रोहिडा आहे आणि कोरीगड आहे, हे 3 किल्ले महाराजांकडे आहेत. तोरण्यावरती जे काही धन सापडलं त्या धनाचा उपयोग राजगड उभारणीसाठी झाला, पण तेवढ्या धनातून हा किल्ला बांधलेला नाहीये. राजगड हे वयाच्या 16व्या वर्षापासून महाराजांचं वास्तव्य त्या किल्ल्यावर झालेलं आहे. 1646 ते 1671-72 पर्यंत महाराजांचं इतकं प्रदीर्घ वास्तव्य, 25-26 वर्ष त्यांचं वास्तव्य त्या किल्ल्यावरती झालेलं आहे. सातत्याने हा किल्ला काही ना काही दुरुस्त्या होत राहिला. सुवेळा माची, संजीवनी माची आणि पद्मावती माची ह्या 3 अभेद्य माच्या आहेत. जणू काही हे 3 स्वतंत्र किल्ले वाटावेत अशा त्या महाराजांनी ते बांधून घेतले राजगडाचे. सुवेळा माची ही पूर्वी पण त्या माचीचा जो दरवाजा होता तो पूर्वीपासूनचा आहे, पण जेव्हा महाराजांनी त्या माचीचा विस्तार केला, माची आपल्याला हवी त्या पद्धतीने बांधून घेतली. पद्मावती माचीपासून ह्या तिन्ही उरलेल्या 2 माच्या ह्या जवळजवळ 2-2, 3-3 किलोमीटर विस्तारलेल्या माच्या आहेत ह्या सगळ्या. आणि संजीवनी माची ही यातली अभेद्यतेच्या दृष्टिकोनातून, महाराजांच्या कल्पकतेच्या दृष्टिकोनातून अतिशय उत्तम नमुना आहे, कारण की तिला काही ठिकाणी दुहेरी तर काही ठिकाणी तिहेरी तटबंदी. म्हणजे 16व्या वर्षी महाराजांना किल्ला कसा बांधावा, किल्ला बांधताना काय काळजी घ्यायची, ह्या सगळ्या गोष्टी माहीत होत्या. म्हणजे त्यांचा अभ्यास किती प्रमाणात झालेला होता हे राजगड आपण पाहिला ना. राजगड पाहण्यासाठी किमान 3 दिवस हातात पाहिजेत. 3 दिवस, किमान 3 दिवस.
धावत पळत जाऊन राजगड ही पाहण्याची गोष्ट नाहीये. आज कुठल्याच गडावरती आपल्याला मुक्काम करता येत नाही. त्यामुळे राजगड जेव्हा केव्हा आपण जाऊ तेव्हा प्रत्येक वेळेस प्रत्येक वेगवेगळं ठिकाण पाहणं गरजेचं आहे. बाले किल्ल्यावर राजगड हा आकाराने खूप विस्तीर्ण किल्ला आहे. म्हणजे तो जर आपण पद्मावती मंदिर घेतलं तर पद्मावती मंदिरापासून डावीकडे 3-3.5 किलोमीटर म्हणजे जो पद्मावती मंदिरापासून सुवेळा माची ही 3-3.5 किलोमीटर आणि तशीच संजीवनी माची 3-3.5 किलोमीटर इतक्या प्रचंड विस्तारामध्ये हा राजगड महाराजांनी बांधलेला आहे. आणि पद्मावती माचीवर कुठलाही किल्ला बांधताना महाराजांनी फक्त सर्वप्रथम मोक्याची जागा हा निकष निवडला. दुसरी गोष्ट म्हणजे पाणीसाठा पुरेसा असला पाहिजे हा निकष निवडला. आजही राजगडावरती अफाट संख्येने लोक जात असूनही कधीही राजगडावरचा पाणीसाठा कमी झालाय अशी कुठेही बातमी आलेली नाही. मी त्याकडेच येणार होतो. पाणीसाठा आणि जे काही सांडपाणी आहे त्याचं व्यवस्थापन आणि स्वच्छतागृहाची एक व्यवस्थेबद्दल फार कुतूहल असतं लोकांना. तर हे कसं आहे, नेमकं कसं मॅनेजमेंट केलं त्यावेळेस? आज आपण काही किल्ल्यांवरती महाराजांच्या काळातलं शौचकूप दाखवू शकतो. रायगड हे त्याचं उत्तम उदाहरण आहे. तर रायगडावरती अजूनही आपण मलनिस्सरणाची जागा ही दाखवता येते आपल्याला. 300 वर्षापूर्वीची 350 वर्षापूर्वीची ही जागा आपण दाखवू शकतो. आज जो राणीवसा आहे, आज आपण म्हणतो रायगडावरती जेव्हा आपण बोलू तेव्हा मी हे सविस्तर सांगतो की रायगडावरच्या अनेक गोष्टींना आज जी नावं दिलेली आहेत ती अर्थात चुकीची आहेत. तर राणीवसाच्या मागे आजही आपण ती मलनिस्सरणाची जागा बघू शकतो. म्हणजे त्या काळातही त्यांनी मलनिस्सरणाची स्वच्छतागृह आणि निस्सारण ह्या दोन्ही गोष्टी त्यांनी अत्यंत जाणीवपूर्वक केलेल्या होत्या. तीच गोष्ट प्रत्येक किल्ल्यांवरती त्यांनी कमी अधिक फरकाने केलेली आहेत. महाराजांच्या ह्या सगळ्या व्यवस्थेमध्ये ह्या सगळ्या गोष्टी तंत्रज्ञानातून त्यांनी बांधूनच घेतलेले. राजगडाच्या पाण्यासंदर्भात आपण बोलत होतो. हो, राजगडावरती बाले किल्ल्यावर सुद्धा पाणी आहे. चंद्रकोर तलाव हा महाराजांनी राजगडाच्या बाले किल्ल्यावरती पण बांधलेला आहे. राजगडाच्या बाले किल्ल्यावर ह्या तिन्ही माच्यांवरती महाराजांची सदर होती. सदर म्हणजे राज्यकारभाराची जागा. म्हणजे कुठल्याही माचीवरून महाराज राज्यकारभार करू शकत होते. इतक्या त्या स्वतंत्र, मी म्हटलो जशा या 3 माच्या जणू काही स्वतंत्र किल्ले आहेत अशाच महाराजांनी बांधलेल्या आहेत. म्हणजे तुम्ही संजीवनी माचीवरती थेट आडू दरवाजातून जाऊ शकता. पद्मावती माचीवरती तुम्ही पाली दरवाजातून जाऊ शकता. गुंजवणीकडून तुम्ही सुवेळा माचीकडे जाऊ शकता. गुंजवणीकडून तुम्ही पद्मावतीवरती जाऊ शकता. हे सगळे वेगवेगळे दरवाजे बांधणे म्हणजे महाराजांचं दुर्ग स्थापतीतलं एक महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे महाराजांनी बांधलेल्या किल्ल्याचे दरवाजे हे किल्ल्यापासून काही कमी जागेवर, म्हणजे थेट दरवाजा ओलांडून तुम्ही किल्ल्यात प्रवेश जात नाही. तुम्ही राजगड आणि रायगड ही त्याची 2 उत्तम उदाहरणं आहेत की राजगड तुम्ही पाली दरवाजातून जा, पाली दरवाजा ओलांडल्यानंतर तुम्हाला असं वाटतं तुम्ही गडावरती आलाय. तसं नाहीये, तुम्हाला गड अजून उंच राहतो. हे महाराजांचं रायगडाच्या बाबतीत पण तीच गोष्ट आहे. आपण महादरवाजात गेलो म्हणजे किल्ल्यावर पोहोचलो असं नाही होत. गंगासागर तलावापर्यंत जायला अजून आपल्याला वेळ लागतो. बाले किल्ला प्रत्येक किल्ल्यावरती बांधण्याचा महाराजांनी प्रयत्न केलेला आहे. तर हा महाराजांनी बांधलेला जो अभेद्य बाले किल्ला हे राजगडाचं अद्भुत वैशिष्ट्य आहे. महाराजांनी बांधलेले किल्ले जर पाहिजे असतील तर प्रत्येकाने राजगड आणि रायगड हे 2 किल्ले तरी आवर्जून पाहिलेच पाहिजे. ज्यांच्यावरती 25 वर्ष वास्तव्य झाले, ज्या अनेक मोहिमा ज्या गडावरून झालेल्या आहेत, अनेक गोष्टींचा साक्षीदार तो आहे. म्हणजे शिवपुत्र राजाराम महाराजांचा जन्म त्या किल्ल्यावरती झालेला आहे. बरोबर. अशा अनेक महाराजांच्या आयुष्यातल्या अनेक घटना त्या किल्ल्यावरती घडलेल्या आहेत, राजगडांनी पाहिलेल्या आहेत. तुम्ही पाण्यात सांगत होता की बाले किल्ल्यावर देखील तलाव आहे. तर हे पाणी नेमकं साठवणूक केलेलं की कसं पाणी अडवून? पाणी खोदण्याची म्हणजे पाणी मिळवण्यासाठी कुठे पाणी आहे हे पाहून ते खोदणं, ती जागा बांधणं हे महाराजांचं वैशिष्ट्य आहे. म्हणजे ती राजगडाचा उल्लेखच असा येतो की राजगडावरती शिक्षा म्हणजे गुन्हेगारांना जी शिक्षा दिली जात होती ना, तर ती शिक्षा अशी असायची की राजगडावरती धोंडे वाहणं म्हणजे दगड राजगडावरती बांधकामासाठी जो लागतो तो खालून वरती नेणं, याच्यासाठी अनेक गुन्हेगारांना शिक्षा दिल्याचे कागदपत्रामध्ये दिसून येतं आपल्याला. असं का? कारण की किल्ला बांधण्यासाठी पुरेसा दगड लागतो. तो दगड
तुम्ही पाण्याचा तलाव खोदताना जो काही दगड होतो त्याच्यातून सगळा तुम्ही किल्ला बांधू शकत नाही. त्यामुळे तुम्हाला बाजूवरून तुम्हाला तो किल्ला न्यावाच लागतो. म्हणून ही महाराजांच्या काळातली शिक्षा होती. बर. की दगड वाहून नेणं ही महाराजांनी दिलेली शिक्षा आहे. तर ह्या पाणीचा वापर जसा पिण्यासाठी बाकी अन्य वापरांसाठी होतो, तसाच पाणी निर्माण करण्यासाठी जे काही आपण खोदतो त्या खोदण्यातून जे काही दगड माती ते सगळं वापरलं जातं. तर त्याचा वापर हे महाराजांनी बांधकामासाठी केला. राजगड हा भौगोलिक दृष्ट्या किती महत्वाचा होतो, म्हणजे कसं शिवाजी महाराजांनी विचार केला त्यावेळेस राजगड तोच राजधानीसाठी किल्ला निवडला, या पाठीमागचं काय? त्याचं कारणच आहे की राजगड महाराजांचं स्वराज्य नुकतंच निर्माण होत होतं आणि महाराजांना लक्षात आलं होतं किल्ल्यांवरून प्रशासन ही गरजेची गोष्ट आहे. किल्ल्यापर्यंत राजधानी सुरक्षित असणं गरजेची. तोपर्यंतच्या अनेक लोकांच्या राजधान्या ह्या भुईकोटात होत्या, म्हणजे त्या डोंगरावरती असण्याची कमी उदाहरणं. म्हणजे देवगिरी ही यादवांची राजधानी डोंगरावरती होती, पण देवगिरी हा किल्ला सुद्धा 2 वेगवेगळ्या प्रकारात मोडला जातो. एक म्हणजे तो मिश्रदुर्ग आहे आणि एक म्हणजे तो गिरिदुर्ग आहे. मिश्रदुर्ग म्हणजे स्थलदुर्ग आणि गिरिदुर्ग अशा प्रकारात हे देवगिरी मोडला जातो. अजूनही काही किल्ल्यांवरती राजधानी होती, परंतु महाराजांनी ही राजधानी बांधण्याचा जेव्हा राजधानी म्हणून ह्या किल्ल्याची निवड केली त्याचं कारण होतं की राजगडाच्या आजूबाजूला काही किल्ले आहेत, त्यामुळे थेट शत्रू सैन्य राजगडापर्यंत पोहोचणार नाही. पण पुढच्या काळामध्ये जेव्हा मिर्झा राजांच्या काळामध्ये शत्रू सैन्य जेव्हा राजगडाला पोहोचलं तेव्हा महाराजांनी तत्काळ राजधानी बदलण्याचा निर्णय घेतला आणि मग तो पुढे कोकणात त्यांनी राजधानी केली. पण कोकणात जेव्हा रायगडावरती त्यांनी राजधानी केली तेव्हाही महाराजांचं लगेच रायगडावरती जाणं झालेलं नाही. महाराज रायगडावरती 1672 गेलेले आहेत. 1672 पर्यंत महाराजांचं वास्तव्य हा राजधानीच्याच ठिकाणी होते. अनेक न्यायनिवाडे झालेले आहेत, अनेक उल्लेख इतिहासामध्ये राजगडाचे आहेत. म्हणून राजांचा अत्यंत आवडता किल्ला म्हणून हा राजगड गणला जातो. नक्कीच. याच्यावर काही शत्रूंनी कधी हल्ला केला किंवा असे प्रयत्न झाले? हो, झालेले आहेत ना. राजगडावरती वेगवेगळ्या शिवाजी महाराज तिथे किल्ल्यावर असताना, शिवाजी महाराज किल्ल्यावर असताना मिर्झा राजाचा हा प्रसंग हा फक्त त्यांनी गडाला वेड्या घालण्याचा प्रयत्न नाही केलेला, पण त्यांच्यापर्यंत पायथ्यापर्यंत हे झालेले पोहोचले होते, शत्रू पोहोचलेला होता. म्हणजे मिर्झाचे सैनिक हे पायथ्यापर्यंत आल्यामुळेच आपण तो राजधानी हलवण्याचा विचार केलेला होता. पण महाराज एखाद्या किल्ल्यात येईन आणि शत्रू सैन्याने वेढा घातलेला असा फक्त एकच किल्ला आहे जो पन्हाळा. त्या वेळेस मी तुम्हाला सविस्तर त्याबद्दल बोलतोच. बरोबर. नक्कीच. आता आपण दुसरी राजधानी स्वराज्याची रायगड निवडण्या पाठीमागचं काय? एकतर काळ आणि गांधारी ह्या 2 नद्यांच्या खोऱ्यामध्ये हा रायगड बसलेला आहे. दुसरी गोष्ट, रायगड जेव्हा महाराजांनी पाहिला तेव्हा रायगडाचं वर्णन सभासद या बखरकरांनी केलेलं आहे की देवगिरीपेक्षा दशगुणी उंच, सखोट गड, ताशीवकडे, असं सगळं या रायगडाचं वर्णन जे महाराजांनी केलेलं होतं ते सभासदांनी लिहून ठेवलेलं आहे. आणि सगळ्यात महत्वाची जागा म्हणजे रायगडावरती प्रचंड मोठं विस्तार आहे. आणि रायगडावरती जे 2 शिलालेख आहेत त्यातल्या एका शिलालेखामध्ये स्पष्ट उल्लेख आहे 300 पेक्षा जास्त इमारती रायगडावरती होत्या. राजधानीसाठी जास्तीत जास्त इमारती असणं, प्रशासकीय दृष्ट्या सोयीचं असणं आणि ती मोक्याची जागा, आजूबाजूला अनेक किल्ल्यांचा वेढा आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे तत्कालीन बंदर जे होतं महाडचं बंदर हे अगदी जवळ होतं. इंग्रज, पोर्तुगीज, सिद्धी हे आपले जे काही परकीय सागरावरचे शत्रू होते त्यांच्यावर वचक राहण्यासाठी ही अत्यंत जवळचं ठिकाण होतं. या सगळ्या गोष्टींमुळं रायगड हा महाराजांनी निवडलेला राजधानी म्हणूनचा किल्ला आहे. आपण स्थापत्याचा जर विचार केला तर असं काय वेगळेपण आहे रायगडमध्ये? मी सांगितलं आता की सहू बाजूंनी कातळकडे आहेत आणि प्रचंड विस्तार आहे. म्हणजे एक भवानी टोक, एक टकमक टोक, एक हिरकणी, वाघ दरवाजा, प्रचंड विस्तार हे रायगडाचं महत्वाचं वैशिष्ट्य. प्रचंड पठार, म्हणजे एक सलग पठार. म्हणजे रायगड जेव्हा राजधानीसाठी निवडला ना त्यापूर्वी राजधानीसाठी त्यांनी काही किल्ले पाहिलेले होते. त्यातला पन्हाळा नावाचा एक किल्ला आहे की जो आपल्याला माहित आहे तो पन्हाळा नाही तर जुना पन्हाळा हा सांगली जिल्ह्यामध्ये एक किल्ला आहे. तो महाराजांनी राजधानीसाठी पाहिलेला होता. तो किल्ला पठार सलग नाही, पाणीसाठा सलग नाही, पण विस्ताराने मोठा असणारा किल्ला होता. पण महाराजांनी तो बाद केला. सुधागड
हा पालीच्या जवळचा किल्ला हा महाराजांनी राजधानीसाठी पाहिलेला होता. बर. पण प्रचंड विस्तार नाहीये, पाणीसाठा पुरेसा नाहीये, म्हणून महाराजांनी तोही किल्ला राजधानी म्हणून निवडला नाही. राजधानी म्हणून हा किल्ला निवडण्यासाठी आजही रायगडावरती लाखोंनी दरवर्षी पर्यटक जातात, पण कधीही पाणी कमी पडलंय असा कधीच प्रश्न नाही. म्हणजे राजगडावरती पाण्याचे खूप सारे साठे आहेत, रायगडावरती खूप सारे साठे आहेत. त्यामुळे ह्या दोन्ही किल्ल्यांवरती दरवर्षी कितीही संख्या गेली पर्यटकांची तरी कधीही पाणी कमी होत नाही. म्हणजे त्या या दृष्टीने केलं की शत्रूने कितीही वेळा घातला तरी वर्ष 2 वर्ष आपण रायगडाचं वर्णनच जिब्राल्टर या शब्दामध्ये केलं जातं. रायगड हा इतका अभेद्य आहे की जर धान्य साठा पुरेसा असेल तर रायगड हा कधीच शत्रू जिंकू शकत नाही, कधीही जिंकू शकत नाही, इतका तो अभेद्य आहे. धान्य साठ्याची किती क्षमता होती म्हणजे रायगडाची? रायगडावरती जेव्हा महाराज गेले तेव्हा महाराजांच्या नोंदीच उपलब्ध आहेत की काय काय गडावरती महाराजांनी ठेवलेलं होतं. त्या महाराज असताना जेव्हा जिजाऊ गेल्या तेव्हा जिजाऊंनी काय काय ठेवलेलं होतं याच्या नोंदी आज उपलब्ध आहेत. जेव्हा महाराजांच्या नंतरच्या काळामध्ये संभाजी महाराज दुर्दैवीरित्या मोगलांना पकडले गेले तेव्हा काही नाही काही कारणाने येसूबाईंना हा गड सोडावा लागला. तेव्हा म्हणजे 32 मन सिंहासन हे आपल्याला फक्त माहिती असतं, पण बाकी अनेक प्रकारचं साहित्य मोगलांना मिळालेलं आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपला दप्तरखाना मोगलांकडून नष्ट करण्यात आलेला आहे. त्यामुळे आज आपल्याकडे लिखित पुरावे कुठली गोष्ट किती होती याचे सगळेच्या सगळे पुरावे आज आपण देऊ शकत नाही. त्याचं महत्वाचं कारण की आज जे काही त्या काळामध्ये पत्र गेली, आज महाराजांची 300 पेक्षा कमी पत्र उपलब्ध आहेत, पण महाराजांनी प्रत्यक्षात कैक हजार पत्र लिहिलेले असण्याची शक्यता आहे. परंतु आज ती उपलब्ध नाही आहेत कारण की ती सगळी कुठे ह्या सगळ्या मोगलांकडून नष्ट झालेली आहे. जेव्हा रायगड हा किल्ला त्यांच्या ताब्यात आला तेव्हा. नक्कीच तुम्ही सिंहासनाचा उल्लेख केला तर त्याची चर्चा आजही होती की ते सिंहासन नेमकं गेलंय कुठे, काय नोंदी त्याच्या? म्हणजे सिंहासन कुठे गेलंय हे खात्रीशीरपणे आज आपण सांगू शकत नाही की सिंहासन आजही आपण म्हणतो की इतर किल्ल्यावरती ते नेलं असल्याचं, म्हणजे बहादूरगडावरती ते नेलं असू शकतं अशी सातत्याने चर्चा आहे. कारण बहादूरगडावरती त्यांचं औरंगजेबाचं पुढचं काही काळ वास्तव्य होतं. तर प्रत्यक्षात तसं घडलं असू शकत नाही. त्याचं कारण आहे की सिंहासन ही छोटी गोष्ट नाहीये की ती सहजतेनं घेऊन जाणं, तर त्यातलं सोनं हे सगळं वितळवलं असण्याची शक्यता आहे. ते सिंहासन हे तिथेच त्याचं, पण मुघलांना त्याचा पत्ता लागला असावा. हो, सिंहासन अर्थातच मुघलांनी ते त्यांच्या ताब्यातच आलं. ते म्हणजे सिंहासन लपून ठेवलं असं काही नाहीये. सिंहासन हे मोगलांकडे गेलं, मोगलांनी ते सिंहासन त्यांच्या पद्धतीने ते सगळं त्याची विल्हेवाट लावली त्याच्यात, कारण की ते खूप त्यातून पैसा मिळणार होता त्यांना. शेवटी कुठलंही सैन्य म्हणजे महाराजांचं सैन्य काय आणि मोगलांचं सैन्य काय हे फक्त पैशावर चालत असतं. बरोबर. सैन्याचा पगार देण्यासाठी, सैन्याला त्यावेळी खायला देण्यासाठी हे सगळे, हो अगदी अगदी अगदी. प्रतापगडाबद्दल काय सांगाल? प्रतापगड हा अनेकांना फक्त अफजल खानाचा वध हे एवढं संदर्भ माहीत असतो, मात्र त्याची भौगोलिक वैशिष्ट्ये काय आणि अफजल खानाचा वध याआधी कुठल्या लढाया तिथे झाल्या आणि काय वैशिष्ट्य आहेत? प्रतापगड हा महाराजांनी बांधलेला आहे, त्यामुळे अफजल खानापूर्वी तिथं कुठली लढाई झालेली नाहीये. महाराजांनी जेव्हा जावळी जिंकली, म्हणजे मोऱ्यांच्या ताब्यामध्ये जावळी होती, तर जावळी जेव्हा जिंकली तेव्हा महाराज दुर्ग स्थपती होते. महाराज हे पाहता क्षणी भोरप्याच्या डोंगरावरती त्यांनी सांगितलं की ह्या ठिकाणी किल्ला वसवायचा. जी गोष्ट सिंधुदुर्गाच्या बाबतीत झाली पुढे, तीच गोष्ट महाराजांची इथं जावळी जिंकले त्यांनी भोरप्याचा डोंगर या ठिकाणी प्रतापगड वसवायचा अशी आज्ञा त्यांनी मोरोपंतांनी अर्जोजीला दिलेली होती. त्या दोघांना सांगून या मोक्याच्या जागी महाराजांनी 2 वर्षात प्रतापगड बांधून घेतला. आणि जेव्हा लष्करी दृष्ट्या अत्यंत मोक्याच्या जागी हा किल्ला वसलेला आहे, महाराजांना हवा तसा तो किल्ला बांधला गेलेला आहे, तेव्हा जेव्हा अफजल खान स्वराज्यावरती चालून आला, एकतर अफजल खानाची पार्श्वभूमी म्हणजे तो वाईचा मोकाजदार होता पूर्वी, त्यामुळे तो वाईमध्ये येणार, त्याला हा सगळा परिसर माहिती होता. म्हणजे जावळी त्याला माहिती होती, जावळी आणि वाई हे शेजारी असणार आहेत. त्यामुळं जेव्हा जावळी गेली तेव्हा महाराजांचा थेट संबंध अफजल खानाशी आला. अफजल खान हा भोसलेंचा हा कट्टर शत्रू होता. म्हणजे त्यांनी अफजल खानाने
कप्तानी शिवाजी महाराजांच्या मोठ्या बंधू संभाजीराजेंना मारलं, त्यांना मारलं. त्याच्यापूर्वी शहाजीराजांवर शहाजीराजांना आरोप केलेले आहेत. शहाजीराजांना त्यांनी कैद केलेली होती. ह्या सगळ्या गोष्टींमुळं हे कट्टर शत्रू असणं हे जे काही आहे ना ते पुढच्या शिवाजीराजांपर्यंत ते आलेलंच होतं. आणि त्यांना खात्री होती की अफजल खानच स्वराज्यावर चालून येणार. आणि जेव्हा अफजल खान आला तेव्हा त्याने अनेक देवतांचा उद्ध्वस्त केलं, त्यांना त्रास दिला. त्याच्यात तुळजापूर आहे, पंढरपूर आहे, यांना काही ना काही इजा पोहोचवली. तरीही महाराज उघड्या मैदानावरती आले नाहीत. ते जाणीवपूर्वक त्यांनी प्रतापगड हे युद्धक्षेत्र निवडलं. आणि प्रतापगडावरती त्यांनी मंत्रयुद्धाच्या साहाय्याने शेवटपर्यंत, अफजल खानाची इच्छा होती महाराजांनी वाईला येऊन भेटावं, परंतु महाराज अजिबात तयार झाले नाही. महाराजांनी शेवटी प्रतापगडाच्या पायथ्याला अफजल खानाला यशस्वीरित्या वरती आणलं. आणि जेव्हा अफजल खान प्रतापगडाच्या पायथ्याला आला तेव्हा ठरलेलंच होतं, म्हणजे दोघांच्या समोरासमोरच्या भेटीमध्ये काही झालं असतं तरी अफजल खानाचं सगळं सैन्य गारद होणं, अफजल खानाकडलं असणारा सगळं साहित्य मिळणं हे म्हणजे 100% ते होणारच होतं. म्हणजे ते तसा ट्रॅप होता अगदी. म्हणजे त्याच पद्धतीने महाराजांची त्या लढाईतली युद्धनीती होती. कुणी कुठल्या जागेवर थांबायचं, कुणी कोणावर आक्रमण करायचं हे सगळं ठरलेलं होतं. आज आपण प्रतापगडाच्या पायथ्याला थेट गाडीने जातो, त्यामुळे प्रतापगड आपल्याला लक्षात येत नाहीये की किती घनदाट जंगलातून जावं लागतं. पण प्रतापगड हे जे किल्ल्यांचे काही प्रकार आहेत त्यातला वनदुर्ग प्रकारात मोडणारा किल्ला आहे. तर वनदुर्ग ह्या प्रकारामध्ये प्रतापगड मोडतो. आज जर तुम्ही जावळी परिसरात फिरलात तर आजही काही ठिकाणी सूर्यप्रकाश जावळीमध्ये पोहोचत नाही. अशा जागी महाराजांनी हा किल्ला बांधलेला आहे. घनदाट जंगल आहे, घनदाट जंगल आहे, जंगलातलाच किल्ला आहे तो. किती भौगोलिक दृष्ट्या मला तेच विचारायचं की किती महत्वाचा होता प्रतापगड. हा अत्यंत मोक्याच्या जागी बांधलेला आहे, अत्यंत मोक्याच्या जागी. त्यालाही महाराजांनी बांधकाम करताना, महाराजांच्या प्रत्येक किल्ल्याचं तुम्हाला मी सांगितलं जसं जवळ जाईपर्यंत दरवाजे दिसत नाही, हे महाराजांच्या दुर्ग स्थपतीचं वैशिष्ट्य. म्हणजे दरवाज्यांचं वैशिष्ट्य काय, तर तुम्ही जवळ जाईपर्यंत तुम्हाला दरवाजे दिसत नाही, हे त्यांचं अत्यंत महत्वाचं आहे. तुम्ही प्रतापगडावरती जोपर्यंत प्रतापगडापर्यंत दरवाजापर्यंत जात नाही ना तोपर्यंत तुम्हाला दरवाजे दिसत नाही. आणि तुम्ही पायऱ्यांचं पण काही कमी जास्त पायऱ्या ठेवल्या जातात, ते का असं? ते तर आहेच ना. म्हणजे शत्रू सैन्य हे हत्तीने लढू शकतं, घोड्यांनी लढू शकतं. या सगळ्यासाठी कमी जास्त पायऱ्या. आपल्या दरवाजाचं वैशिष्ट्य सांगत असताना मी तुम्हाला आणखीन एक सांगतो की दरवाजा हा नेहमी शत्रूच्या उजवीकडे राहील याची महाराजांनी काळजी घेतली. त्याचं कारण की समोरच्या आपल्या सैन्याला वरनं जेव्हा शत्रू सैन्यावरती हल्ला करायचा आहे, ही महाराजांची रचना कशी आहे द्वाराची, तुम्ही सरळ जात नाही दरवाजामध्ये, तुम्हाला वळसे घेऊन दरवाजात जावं लागतं. अशा वेळेस शत्रू जेव्हा त्याच्या हातामध्ये त्याची तलवार आणि हे सगळं असतं ना, ढाल असते, तलवार, ढाल, भाले असतात, हे सगळं असताना त्याचा उजवा हात बंद होतो. त्याचा उजवा हात बंद होतो, त्यामुळे शत्रू सैन्यावरती मारा करणं हे तुलनेने खूप सोपं होतं. हे इतक्या बारीक सारीक गोष्टींचा महाराजांनी विचार केलाय. प्रतापगडावरती जेव्हा ही अफजल खानाची लढाई झाली तेव्हा लढाईमध्ये जी घोडी मिळालीत त्याच घोड्यांचा वापर आपल्याला पुढे उपयोगी पडलेला आहे. महाराजांचं स्वराज्य वाढत होतं. महाराजांचं स्वराज्य वाढत असताना ते ज्या पद्धतीने त्यांना शस्त्र हवी होती, त्यांना पैसा होता, त्यांना घोडे हवे होते. घोडे तुम्ही निर्माण करू शकत नाही, तुम्हाला मिळवावेच लागतात घोडे. संपत्ती ही तुम्हाला मिळवावीच लागते. यासाठी महाराजांचं सगळं राजकारण होतं, युद्धकारण होतं. आणि गनिमी कावाच्याच आधारे महाराजांनी ही उत्तम लढाई लढलेली. नक्कीच. सर्वात उंच किल्ला आपण साल्हेरचा उल्लेख करतो, तर साल्हेरचं काय वैशिष्ट्य आहे? साल्हेरमध्ये कशी घनघोर लढाई झाली तिचं वर्णन आपण इतिहासात वाचलेलंच आहे. काय वैशिष्ट्य किल्ल्याचं? साल्हेर हा महाराजांच्या आयुष्यामध्ये खूप उशिरा आलेला किल्ला होता. म्हणजे आज आपण बागलान जो म्हणतो तो मोगलांचा प्रदेश होता. तर जेव्हा महाराजांनी कारंजाची लुटली त्याच्यानंतर महाराजांनी साल्हेर जिंकला. साल्हेर हा 1670-71 दरम्यान, म्हणजे 71 मध्ये खरं तर महाराजांनी जिंकलेला आहे. आणि महाराजांनी जिंकल्यानंतर काही बांधकामं केली असू शकतील, पण आज आपल्याकडे
खात्रीशीर पुरावा नाही. महाराजांच्या आयुष्यातली अत्यंत महत्वाची लढाई, की जी राज्याभिषेकापूर्वीची सगळ्यात मोठी लढाई आहे. कारण त्यांनी मला वाटतं जे आपले पिंगळे सरदार होते, हो. त्यानंतर अंबिराव मोहिते यांना हो. खास हो. बोलवून हो. साल्हेर ताब्यात घ्या परत अशा सूचना हो. केल्या होत्या आणि घनघोर अशी थेट लढाई झालेली आहे. प्रतापराव गुजर हे आपले सेनापती होते सेनापती. आणि प्रतापराव गुजर आणि मोरोपंत पिंगळे हे पेशवे होते. हम्म, या दोघंही वेगवेगळ्या ठिकाणी लढत होते. हम्म, दोघांनाही वेगवेगळ्या ठिकाणावरून जेव्हा मराठ्यांच्या ताब्यात हा किल्ला होता, तेव्हा मोगलांनी त्या किल्ला जिंकण्यासाठी, मोगल त्याला सुलतानगड म्हणायचे, हम्म, तर त्याला वेढा घातलेला होता. हम्म, तर हा वेढा उठवण्यासाठी, आणि मोगलांचा वेढा हा कसा असतो की आपण किल्ला जिंकताना कायम सुलतान ढावा करतो, हम्म, म्हणजे अचानक हल्ला करून किल्ल्यावरती जातो. हम्म, तसं मोगलांना हा प्रकारच नाहीये. मोगल निवांतपणे वेढा घालतात. आपण कधीच कुठल्या किल्ल्याला वेढा घालून किल्ला जिंकलेला नाहीये, हम्म, पण मोगलांचा किल्ल्याला वेढा घालण्यावरती बरं आहे. हम्म, त्यांच्याकडे प्रचंड शस्त्रसाठा असतो, प्रचंड संपत्ती असते, अन्नाची दादात सैन्य नसते, भरपूर होतं. सैन्य भरपूर, त्यामुळं सगळं साहित्य भरपूर, हम्म, तर युद्ध साहित्य त्यांच्याकडं भरपूर प्रमाणात होतं. त्यामुळं सगळ्यात महत्वाचं काय केलं महाराजांनी, की हा वेढा उठवण्यासाठी गनिमी कावा आणि मोकळ्या मैदानावरची लढाई, म्हणजे महाराजांच्या आयुष्यातली तशी म्हटली तर ही मोठ्या प्रमाणावरची मोकळ्या मैदानावरची लढाई ही पहिली आहे. पहिलीच. ह्या दोन आपल्या अधिकाऱ्यांच्या वतीने, पेशवे आणि सेनापती, या दोघांनी लढलेली ही लढाई आहे. तर मोरोपंतांकडे पायदळ होतं आणि हम्म, प्रतापरावांकडे घोडदळ होतं. हम्म, मोरोपंतांनी शत्रूला चकवा दिला, हम्म. काही नेहमीच्या आपलं हे युद्धतंत्र महाराजांनी अनेक वेळा वापरलेलं आहे. सूर्याची काकडे मला वाटतं तिथे- सूर्याजी काकडे त्या लढाईमध्ये गेले, घनघोर लढाई झाली. हम्म. सूर्याजी काकडेला कर्णाची कशी उपमा लढाई झाली दिलेली थोडी आहे. विस्ताराने? हा सांगतो ना मी ती लढाई. म्हणजे मोरोपंत पिंगळे हे जेव्हा काही सैन्यासह त्यांची तुकडी त्या पायथ्याला असणाऱ्या शत्रू सैन्यावरती, मोगलांवरती तुटून पडली, तर कमी सैन्य होतं, त्यामुळं मोगलांना असं वाटलं की आपण यांना पराभूत करू शकू. हम्म, म्हणून यांचं काम काय होतं, यांनी फक्त शत्रू सैन्याला झुलवत पुढे घेऊन जाणं, अशा पद्धतीने त्यांचं नियोजन होतं. हम्म, तर हे कमी सैन्य, मोरोपंतांची सैन्य जेव्हा शत्रूवरती चालून गेलं, तर शत्रू जेव्हा सावध झाला तेव्हा शत्रू त्यांचा पाठलाग करू लागला. मग हे मोरोपंतांचं सैन्य आपण पराभूत होतोय अशा हम्म. भावनेने ते मागे मागे माघार घेत राहिले. हम्म, ते साल्हेरवरून मुल्हेरच्या बाजूकडे माघार त्यांनी घेतली. हम्म, तर मुल्हेरच्या बाजूकडं ही माघार घेताना विशिष्ट ठिकाणी प्रतापराव गुजर आपल्या घोडदळासह थांबलेले होते. हम्म, तर एक असा प्रसंग आला की जेव्हा ह्या सैन्याने माघार घेतली, तेव्हा प्रतापरावांचं सैन्य समोरून आणि आपलं सैन्य, यांचं जे मोरोपंताचं सैन्य मागून, अशा दोघांच्या सैन्यामध्ये खिंडीत पकड. हे शत्रू सैन्याला पकडलं आणि ह्या शत्रू सैन्याचा पूर्ण निपात करण्यात आला. आणि ह्याच वेळेस इकडं मोरोपंतांकडे जे राहिलेलं सैन्य होतं, कारण की इकडं सगळे बाजार बुणगे राहिले होते, म्हणजे पायथ्याला जे बाजार बुणगे असल्यामुळे मोरोपंतांचं उरलेलं सैन्य पायथ्याला गेलं आणि सगळा शस्त्र साहित्य, अन्नधान्य साहित्य, हे सगळं साहित्य मोठ्या प्रमाणामध्ये ते महाराजांना मिळालं. म्हणजे थेट लढाई तरी शिवाजी महाराजांच्या सैन्यांनी पाणी हो. पाजलं म्हणायचं. हो, अगदी. म्हणजे महाराजांच्या आयुष्यातली अत्यंत निर्णायक लढाई, राज्याभिषेकावरची सर्वात मोठी लढाई आहे. आणि ह्या लढाईमध्ये महाराजांना अगणित संपत्ती मिळालेली आहे, शस्त्रसाठा मोठ्या प्रमाणात मिळालेला एक आहे. दुसरा मेसेज गेला की थेट लढाईत देखील थेट लढाई सुद्धा आपण करू शकतो. त्यापूर्वीही आपण थेट लढाई केलेल्याच आहेत. म्हणजे जेव्हा महाराजांनी पन्हाळा जिंकला, पन्हाळा गडावरती मोगल सैन्य जेव्हा चालून आलं, तेव्हा एक थेट लढाई केलेलीच, जी कोल्हापूरच्या परिसरात झालेली होती. तर अशी लढाई आपण केलेली आहे. किल्ल्याचं भौगोलिक वैशिष्ट्य काय आणि रचनेबद्दल काय सांग? साल्हेर हा किल्ला महाराष्ट्रातला सगळ्यात उंच किल्ला आहे. आजही जे महाराष्ट्रातलं सर्वोच्च शिखर आहे कळसुबाई, त्याच्यानंतरचं 2 क्रमांकाचं दुसरं शिखर आहे. तर या साल्हेर वरती आज आपण 2 वेगवेगळ्या वाटेने जाऊ शकतो. साल्हेर हा गवडी राजांनी बांधलेला किल्ला आहे. खूप प्राचीन किल्ला आहे हा. याचं बांधकाम साधारणतः 10व्या-12व्या शतकापासून हा किल्ला वेगवेगळ्या काळामध्ये टप्प्याटप्प्याने बांधला गेलेला आहे. साल्हेरकडून आपण गेलो, साल्हेर हेच पायथ्याचं गाव आहे. साल्हेरकडून गेलो की आपल्याला 6 दरवाजे ओलांडावे लागतात. इकडनं आलोत की आपल्याला वाघांबे हा आहे,
सालोटा आणि साल्हेर असे जोड किल्ले आहेत. तर वाघांबेकडून आल्यानंतर सुद्धा आपल्याला काही दरवाजे ओलांडावे लागतात आणि दोन्हीकडून आपल्याला किमान एक 3 तासाचा तरी प्रवास करावा लागतो. 2 ते 3 तास आपल्याला वरती जायला लागतात. जाता जाताच काही ठिकाणी तुम्हाला दरवाजे हे वेगवेगळ्या उंचीवरचे दरवाजे आहेत, एक सलग नाही आहेत. दरवाज्यातून तुम्ही जेव्हा वरती जाता, साल्हेर हा खूप विस्तारलेला किल्ला नाहीये, साल्हेर हा छोटा किल्ला आहे, पण त्याच्यावरती सगळ्यात महत्वाचं म्हणजे परशुरामाचं मंदिर आहे. तर ती सगळ्यात गडावरची सर्वात उंच जागा. तर परशुरामाचं ठिकाण, परशुराम हा क्षत्रिय देव आहे, तर क्षत्रिय व्यक्तीचं ठिकाण हे एका महाराष्ट्रातल्या सर्वोच्च किल्ल्यावर असणं हे सुद्धा खूप महत्वाचं वेगळं वैशिष्ट्य या किल्ल्याचं. तर या दृष्टीने महाराष्ट्रातला सगळ्यात उंच किल्ला, महाराजांच्या आयुष्यातली लढाई, जोडीला मी म्हटलो तसं अगदी जवळ सालोटा किल्ला आणि आजूबाजूला मोरा, मुल्हेर, अनेक म्हणजे नाशिक हा सगळ्यात जास्त किल्ले असणारा प्रदेश आहे, जिल्हा आहे महाराष्ट्रातला. 60 म्हणजे 63 पेक्षा अधिक किल्ले नाशिकमध्ये आहेत, त्यातला हा महत्वाचा किल्ला. सटाणा तालुक्यात जवळजवळ 14 किल्ले आहेत, त्या 14 किल्ल्यांमधला हा प्रमुख किल्ला. तर हा महाराजांनी जिंकलेला होता आणि महाराजांच्या कडे असलेला हा किल्ला, महाराजांच्या आयुष्यातले लढाईचं हे पर्व आणि सर्वोच्च किल्ला, ह्या सगळ्या गोष्टींमुळे ह्या यादीमध्ये तो साल्हेर किल्ला आहे. लोहगड पण प्रचंड एक मोठा गड आहे आणि त्याबद्दलही अनेक चर्चा होत असतात. त्याचं काय वैशिष्ट्य, युनेस्कोने त्याची दखल घेतली आणि तो पण या यादीमध्ये? लोहगड हा किल्ला 2 गोष्टींमुळे या यादीमध्ये, एकतर सर्पाकार द्वार रचना, नागमोडी वळणाची द्वार रचना आहे. म्हणजे कशा प्रकारे? म्हणजे जेव्हा आपण किल्ल्यावरती जातो तेव्हा आपण सलग वर जात नाही, वेगवेगळ्या पायऱ्यांचा मार्ग असा नागमोडी पद्धतीने आहे. तर साप जसा जात असतो त्या पद्धतीने आपल्याला जावं लागतं. त्यातला एकच दरवाजा हा. काय लॉजिक बरं त्याचं नेमकं? हा म्हणजे आता हा शिवपूर्व काळातला किल्ला आहे. शिवोत्तर काळात यातले 3 दरवाजे बांधलेले गेलेले आहेत. तर शिवाजी महाराजांनी यात काय बांधकामं केलीत हे आज आपण खात्रीशीरपणे सांगू शकत नाही. गडावर सदर आहे, गडावर महादेवाचं मंदिर आहे, विंचुकाटा माची आणि द्वार रचना, सर्पाकार द्वार रचना आणि विंचुकाटा माची, ह्या 2 गोष्टींमुळे आज हा किल्ला युनेस्कोच्या यादीत आहे. शिवाजी महाराजांच्या पूर्वीपासून हा बोरघाटाचा रक्षक आहे हा किल्ला. तर व्यापारी मार्गांवरती, घाट मार्गांवरती व्यापारी तांड्यांना संरक्षण देण्यासाठी अनेक किल्ल्यांची निर्मिती झालेली आहे. तेव्हाचा हा किल्ला आहे. सातवाहन काळात याची काही बांधणी झालेली आहे. अनेक वेगवेगळ्या राजवटींमध्ये हा किल्ला नांदता राहिलेला आहे. तर शिवाजी महाराजांनी यावरती नेमकी काय बांधकामं केलीत आज काहीच आपण सांगू शकतो नाही. आज गडावरती बांधकामं पण फार नाही आहेत. लोमेश ऋषींची एक गुहा आहे, धान्य कोठार आहे, पाण्याचा नेहमीप्रमाणे एक जो यातले 3 दरवाजे आणि पाण्याचा तलाव असं नाना फडणीसांनी म्हणजे पेशव्यांच्या काळामध्ये बांधलं गेलेलं आहे. तर हा प्राचीन शिवपूर्व काळातला म्हणजे शिवपूर्व काळातला एकच दरवाजा फक्त त्या किल्ल्यावरती होता. आज नाना फडणीसांनी बांधल्यामुळे याला 4 दरवाजे येतात. कुठल्या लढाया लढल्या गेल्या तिथे? शिवाजी महाराजांच्या आयुष्यातला 2 प्रसंग ह्या त्यांच्या आयुष्यात जे महत्वाचे ते लोहगडाशी संबंधित आहेत. एकतर 1657 मध्ये त्यांनी हा किल्ला पहिल्यांदा जिंकला. पुढे त्यांना हा किल्ला मोगलांना, जो आपण मिर्झा राजांशी पुरंदरचा तह केला त्याला द्यावा लागला. 23 किल्ले जे दिले त्यातला हा एक किल्ला द्यावा लागलेला होता. ह्या लोहगडावरती सगळ्यात महत्वाच्या महाराजांच्या आयुष्यातली घटना जी घडली आहे ना, ती जेव्हा सुरत लूट केली महाराजांनी, तेव्हा सुरतेची लूट सर्वात पहिल्यांदा ह्या किल्ल्यावर आलेली होती. त्यामुळे सुरतेची लूट ठेवली गेलेला हा किल्ला महाराजांच्या सुरक्षित किल्ला अगदी. आणि तोही मी म्हटलं होतं तसं अत्यंत मोक्याच्या जागी वसलेल्या, आजूबाजूला 4 किल्ले आहेत, शेजारीत विसापूर आहे, एका बाजूला तुंगतिकोना आहे, एका बाजूला राजमाची आहे, मोरगिरी आहे, असे किल्ल्यांच्या वेढ्यात हे सगळेच किल्ले असे आहेत. म्हणजे आजूबाजूला किल्ले आहेत आणि म्हणून ते वारसा यादीमध्ये आहेत. म्हणजे एकटा किल्ला असं यातलं कुठलाच किल्ला नाहीये की आजूबाजूला निश्चितपणे काही किल्ले आहेत. तर ह्या लोहगडावरती पुढच्या काळामध्ये जेव्हा महाराजांनी हा किल्ला जिंकला, सुरतेच्या लुटीच्या प्रसंगात पण इथं महाराजांचं एक सरदार खालच्या लढाईच्या पायथ्याला धारातीर्थी पडलेला आहे मोगलांविरुद्धच्या लढाईमध्ये. तर
असं महाराजांकडे सगळे किल्ले महाराजांकडे आले गेले अशाच पद्धतीने आहेत. लोहगड पुढच्या काळामध्ये हा पेशव्यांकडे होता. महाराजांच्या पूर्वी सुद्धा हा किल्ल्याचा वापर कैदखाना म्हणून केला जात होता. पेशव्यांच्या काळात सुद्धा याचा वापर कैदखाना म्हणूनच केला जात होता. तर हे सगळ्यात वैशिष्ट्य आहे. म्हणजे नक्की. आता सगळ्यात महत्वाचा किल्ला आणि त्या किल्ल्याबद्दल एक वेगळी आस्था सगळ्यांनाच आहे, तो शिवनेरी, जिथे शिवाजी महाराजांचा जन्म झाला. अगदी. या किल्ल्याचं काय वैशिष्ट्य? शिवाजी महाराजांच्या जन्माने पावन झालेला किल्ला आणि महाराष्ट्रातल्या अनेक शाळांमध्ये बालवयात दाखवला जातो. आपण शिवाजी महाराजांचं नाव आपल्याला कळत नसल्यापासून ऐकत असतो. म्हणजे जागोजागी त्यांचे पोवाडे, कुठल्या ना कुठल्या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांच्यावरचे पोवाडे आपण ऐकत असतो. आपण त्यांचं नाव ऐकतच त्यांचे विचार घेतच मोठे होत असतो. त्यामुळे प्रत्येकाला एकदा तरी शिवनेरीला जावंसं वाटत असतं, जिथं महाराजांचा जन्म झाला ते ठिकाण पाहावंसं वाटत असतं. 7 दरवाजे, खरं तर 8वा होता तो आज अस्तित्वात नाहीये, पण आज 7 दरवाजे जे या किल्ल्याचे वेगवेगळ्या राजवटीमध्ये बांधले गेलेले आहेत, हे या किल्ल्याचं एक महत्वाचं वैशिष्ट्य आहे. शिवनेरीच्या तिन्ही बाजूंना लेण्या आहेत. एकाच बाजूला, म्हणजे ज्या दरवाजांच्या बाजूने आपण जिथं जातो त्याच बाजूला फक्त लेणी नाहीयेत. बाकी तिन्ही बाजूंना कातळकडे आणि त्या कड्यांमध्ये लेण्या. ह्या गोष्टीमुळे हे लेणी आणि दरवाजे या गोष्टीमुळे आणि शिवजन्मस्थान या गोष्टीमुळे हा वारसा आहे तिथे. शिवाजी महाराजांनी 5 वेळा प्रयत्न करूनही हा किल्ला त्यांना जिंकता आलेला नाहीये. शिवनेरी म्हणजे त्यांच्या आयुष्यामध्ये असे 2 किल्ले आहेत की जे त्यांनी वारंवार प्रयत्न केले ते जिंकण्यासाठी, तर ते त्यांना जिंकता आले नाहीत. त्यातला एक किल्ला म्हणजे हा शिवनेरी. तर शिवनेरी हा किल्ला अनेक गोष्टींसाठी जिव्हाळ्याचा विषय. महाराजांना हा किल्ला जन्मस्थान असल्यामुळे आपल्या ताब्यात असावा असं वारंवार वाटत होतं, म्हणून त्यांनी 5 प्रयत्न केले. कोणाच्या ताब्यात होता तो? हा म्हणजे पूर्वी हा वेगवेगळ्या राजवटीत वेगवेगळ्या ताब्यात होता. शिवाजी महाराजांच्या काळात अर्थात मोगलांच्या ताब्यात होता. तर मोगलांविरुद्ध त्यांनी एकदा तर प्रयत्न असा झाला होता की त्या किल्लेदारालाच फितूर केलेलं होतं. पण तो ऐन वेळेस कोण होता? किल्लेदाराचं नाव आज उपलब्ध नाहीये. किल्लेदाराला फितूर केलेलं होतं. किल्लेदार आपल्याला किल्ला द्यायला पण तयार होता, परंतु तो बारगळला विषय. हा किल्ला पुढे 125 वर्षानंतर नानासाहेब पेशव्यांच्या काळामध्ये स्वराज्यात आला. तोपर्यंत हा किल्ला स्वराज्यात नव्हता. पूर्ण आयुष्यभर शिवाजी महाराजांना नाही, संभाजी महाराजांना नाही, राजाराम महाराजांना नाही. किल्ला नानासाहेब पेशव्यांच्या काळामध्ये पेशव्यांच्या ताब्यात आला हा किल्ला. बरं, इतका अवघड कसा काय किल्ला होता? कशी रचना आहे त्याची? रचना म्हणजे बेलाकडे ह्या 3 बाजूंनी आहे. मी सांगितलं असं अनेक किल्ल्यांचा वळसा, म्हणजे चावंडे, जीवधने. हा किल्ला परत नाणेघाटाचा रक्षक म्हणून याच्याकडं बघितलं जातं. निजामशहाची काही काळ राजधानी या किल्ल्यावर होती. म्हणजे निजामशहाची स्थापनाच या किल्ल्यावरून झालेली असं म्हटलं तरी गैर नाहीये. तर पुढे ती राजधानी अहमदनगर म्हणजे आजच्या अहिल्यानगरला गेली. पण पूर्वी ही राजधानी म्हणजे त्याची सुरुवातच निजामशाहीची ह्या किल्ल्यावरून झालेली आहे. तर हा तिन्ही बाजूंना असणाऱ्या कड्यांमुळं आणि मोगलांचं हे भीमेच्या पलीकडला प्रदेश हा मोगलांचा अत्यंत काय म्हणता येईल की त्यांच्या ताब्यात शेवटपर्यंत राहिला. नक्की. शिवाजी महाराजांचा जन्म झाल्यानंतर किती दिवसानंतर हा किल्ला मुघलांच्या ताब्यात गेला? शिवाजी महाराजांच्या काळात सुद्धा हा किल्ला म्हणजे निजामांचाच नाही, निजामाच्या ताब्यात नव्हता. हा किल्ला आदिलशाहीच्या ताब्यात. आदिलशाहीच्या ताब्यात हा किल्ला होता. जेव्हा आदिलशाहीकडून हा पुढे निजामाकडे गेला, म्हणजे निजामशाहीकडे हा जेव्हा किल्ला गेला त्याच्यानंतर पुन्हा तो आदिलशाहीकडे गेला. आदिलशाहीच्या काळामध्ये हा किल्ला जेव्हा शहाजीराजांकडून तिथे खूप मोठा इतिहास घडलेला आहे. तर आदिलशाही, निजामशाही, पुढे मराठे, पुढे मोगल, म्हणजे मोगल आणि मराठे, नंतर ब्रिटिश, असं सगळ्या वेगवेगळ्या राजवटी. त्यापूर्वी सातवाहन. आजही मानवी वस्ती 2000 वर्षापूर्वीपासूनचे अवशेष आजूबाजूच्या शिलालेखांमध्ये दिसतात. शिवपूर्व काळातला हा किल्ला शिवाजी महाराजांच्या काळामध्ये कधीही त्यांच्याकडे आला नाही. पण शिवाजी महाराजांच्या काळामध्ये हा किल्ला घेण्यासाठी प्रयत्न त्यांनी जरूर केले. मी आपल्याला सांगितले 5 प्रयत्न केले त्यांनी. परंतु ह्या किल्ल्याला असा इतिहास आहे की जो पुढे सलगपणे आपल्याला आकर्षून घेतो. आजही तो किल्ला पुरातत्व खात्याच्या ताब्यात आहे आणि त्यामध्ये खूप साऱ्या अत्यंत देखभाल करून अनेक वास्तू त्यांनी उभारल्या आहेत. म्हणजे
जिथं शिवाजी महाराजांचा जन्म झाला ते ठिकाण, जिथं शिवाजी महाराजांचा आणि जिजाऊंचा, बालशिवबांचा आणि जिजाऊंचा पुतळा आहे ते ठिकाण, म्हणजे शिवकुंज आणि शिवजन्मस्थान हे ठिकाण. वरच्या बालेकिल्ल्यावरती कोळ्यांचं बंड झालं तेव्हा कोळ्यांना जिथं सजा दिलेली होती ते कोळी चौतर हे बालेकिल्ल्यावरचं ठिकाण आहे. त्याला ईदगाचं मैदान आहे, वरती ईदगाची जी मस्जिद आहे त्या खाली एक आहे, आणि सगळ्यात महत्वाचे भवानी देवीचं मंदिर. तर तुमचा जो मुद्दा होता की हा किल्ला अभेद्य कसा राहिला आणि हा किल्ला ताब्यात कसा गेला, तर हा जेव्हा आदिलशहा, निजामशहा आणि मोगल ह्या 3 मुख्य सत्ता, म्हणजे महाराष्ट्रातल्या ह्या 3 प्रमुख सत्ता, तर जेव्हा निजामशाही हे स्वतः शहाजीराजे चालवत होते, तर तेव्हा शहाजीराजेंनी मुर्तजाला मांडीवरती घेऊन जवळजवळ 6 वर्ष स्वतंत्र कारभार केला. तर निजामशाही नावालाच ते वजीर होते का, खरं तर तेच राज्य चालवत होते. तर संभाजीराजांचे, शिवाजीराजांचे जे मोठे बंधू आहेत संभाजीराजे, त्यांची सासूरवाडी या किल्ल्यावरची, म्हणजे विश्वासराव हे त्या किल्ल्याचे किल्लेदार. विश्वासरावांचे मुलगी जयंती, हिचं लग्न संभाजीराजांशी झालेलं होतं, आणि त्या अर्थाने एकमेकांशी जे नातं आहे त्या विश्वासाच्या जोरावरती शहाजीराजांनी जिजाऊंना तिथं ठेवलेलं होतं. तो शहाजीराजांच्या ताब्यात असलेला किल्ला नाहीये. म्हणजे थोरल्या मुलाची सासूरवाडी. हो, अगदी नातेसंबंध असल्यामुळं हक्काने त्यांनी जिजाऊंना तिथं ठेवलेलं होतं. नक्की. अर्थात 4थीच्या पुस्तकात देखील ज्या किल्ल्याचा उल्लेख होतो आणि त्याच्यावर एक स्वतंत्र पाठ आहे असा पन्हाळ्याचा वेढा. तर पन्हाळ्याच्या किल्ल्याबद्दल अनेकांना जाणून घेण्याचं कुतूहल आहे की त्या किल्ल्यावर शिवाजी महाराज होते आणि जेव्हा सिद्धी जोहरने वेढा टाकला आणि त्यानंतर त्यांना जी घोडखिंड पावनखिंड नंतर झाली आणि विशाळगडाकडे गेले, तर किती महत्वाचा हा किल्ला होता स्वराज्यासाठी. महाराज किल्ले जिंकण्यासाठी किती आतुर असतात. त्यांनी अफजल खानाला मारलं, ती तारीख होती 10 नोव्हेंबर, आणि 18व्या दिवशी महाराजांनी वाटेतले सगळे किल्ले जिंकत पन्हाळा जिंकला. म्हणजे 18व्या दिवशी, म्हणजे 28 नोव्हेंबर 1659 या दिवशी महाराजांच्या ताब्यात पन्हाळा आला, आणि पन्हाळा जिंकला. त्याच रात्री मशालींच्या उजेडात महाराजांनी पूर्ण पन्हाळा पाहिलेला आहे. पन्हाळा हा 2000 वर्षांपासूनचा प्राचीन दुर्ग आहे. म्हणजे महाराजांना देखील कुतूहल होते. महाराजांना खूप कुतूहल होतं. असं काय वैशिष्ट्य? पन्हाळा हा विस्तार आहे. आजही पन्हाळा हा गिरिदुर्ग जरी असला तरी आज ते एक पर्यटनाचं ठिकाण, म्हणजे ज्याला आपण हिल स्टेशन म्हणतो ना, अशा अर्थाने आज पन्हाळ्याकडं आपण जातो. पन्हाळ्यावरती आज खूप मोठ्या प्रमाणात वस्ती आहे. पन्हाळा हा थंड हवेचं ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे. शिवपूर्व काळात सुद्धा हा पन्हाळा तिथल्या अनेक गोष्टींमुळे प्रसिद्ध होता. शिवाजी महाराजांनी त्यात काही बांधकामं केली, म्हणजे हा भोजराजांनी बांधलेला किल्ला आहे. वेगवेगळ्या काळामध्ये त्याच्यात वेगवेगळ्या गोष्टी बांधल्या. शिवाजी महाराजांनी शेजारी पन्हाळ्याला लागून पावनगड बांधला पन्हाळ्याच्या संरक्षणासाठी. तर कुठलाही किल्ला जिंकला ना की शिवाजी महाराज तत्काळ तो किल्ला पाहत असत. हे महाराजांचं दुर्गांवरचं असणारं प्रेम होतं. महाराज कुठलाही विलंब करत नसत, त्याच क्षणी, जिंकल्याच्या क्षणी किल्ला पाहत असत. तर महाराजांनी रात्री पाहिलेला हा किल्ला ही इतिहासात असणारी महत्वाची नोंद आहे. आणि अफजल खानासारख्या बलाढ्य शत्रूला मारल्यानंतर तुम्ही आम्ही कोणी असतो तर आनंदोत्सव साजरा करत राहिलो असतो, परंतु अफजल खान मारल्याची बातमी विजापूरपर्यंत पोहोचेपर्यंत, विजापूरपर्यंतचा प्रदेश जिंकण्यासाठी त्यांनी आपल्या सैन्याचे 3 विभाग केले. दोरोजीला त्यांनी खाली कोकणामध्ये पाठवला, राजापूरला जिथं अफजल खानाची सगळी गलबत होती ती ताब्यात घेण्यासाठी. स्वतः नेतोजी हे थेट विजापूरपर्यंत गेले आणि महाराज सगळे किल्ले जिंकत मधले सगळे किल्ले जिंकत ते पन्हाळ्यापर्यंत गेले. नक्कीच. आता पन्हाळागडचा प्रसंग आठवला की जेव्हा शिवाजी महाराज पन्हाळ्यावरून शितापेने निसटले आणि तेव्हा शिवाकाशीद नावाचा युवक त्यांच्यासारखा त्यांचा वेशामध्ये सिद्धीला भेटायला गेला. तर प्रश्न असा येतो की असा कुठला मार्ग आहे पन्हाळ्यावरचा की त्या मार्गाने महाराज इकडे
घोडखिंडीकडे तिकडून विशाळगडाकडे जात होते. पन्हाळ्यावरती जेव्हा सिद्धी जेव्हा चालून येतोय तेव्हा महाराज खरं तर मिरजेच्या लढाईत होते. मिरजेला जिंकण्याचा त्यांचा प्रयत्न चालू होता, परंतु सिद्धी येतोय तर लगेच महाराज पन्हाळ्यावरती आले. पन्हाळाच का, तर महाराजांनी जर तुम्ही अभ्यास केला शिवचरित्राचा, महाराजांनी सगळ्या लढाई ह्या सीमारेषेवरती लढलेल्या आहेत. अफजल खानाची लढाई ही तेव्हा जावळी प्रतापगड ही आपली सीमा होती, तेव्हा कोकण ताब्यात यायचा होता, त्यामुळं तिथं लढलेली आहे. पहिली लढाई फत्तेखान पुरंदर ही आपली सीमारेषा होती, त्यामुळे पुरंदरवरती लढलेली आहे. तसंच पन्हाळा हा जिंकलेला सगळ्यात शेवटचा प्रदेश होता. ती आपली राज्याची सीमा इतकी वाढलेली होती. महाराजांचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य काय, त्यांनी अनेक नररत्न तयार केली. सामान्य मावळ्यांना त्यांनी अफाट प्रेरणा दिली. तानाजी, बाजी, मुरारबाजी, शिवा काशीद ही सगळी सामान्य कुटुंबातील माणसं होती. त्यांना महाराजांनी प्रेरित केलं, ध्येयाने प्रेरित केलं, आणि त्यासाठी महाराजांच्या शब्दासाठी ही सगळी मंडळी केव्हाही आपला जीव द्यायला तयार असत. शिवा काशीद महाराजांसारखे दिसत होते, म्हणून महाराजांनी स्वतः पन्हाळ्यावरून सुटताना शिवा काशीदांना सांगितलं की तुम्ही दुसऱ्या पालखीत बसा, मी दुसऱ्या पालखीत बसतो. महाराज जेव्हा पुसाटी बुरुजावरून पन्हाळ्याकडून विशाळगडाकडे कूच केली तेव्हा हा मार्ग आपल्या गुप्तहेरांनी शोधलेला होता. आजही या मार्गावरून महाराज जी निघाली ती तारीख होती 12-13 जुलै. म्हणजे काही लोक 12 जुलै मानतात, काही लोक 13 जुलैला म्हणतात. मध्यरात्री पौर्णिमेची रात्र होती, आषाढ पौर्णिमा होती, आणि त्या आत्ताच काही दिवसच झालेत आषाढ पौर्णिमा होऊन. तर या दिवशी आजही काही लोक या रात्रीच्या प्रवास करतात. आजही तो थरारक प्रवास आहे, आजही भयान आहे. वाटेत खूप सारे ओढे आहेत, मसाईचं विस्तीर्ण पठार आहे. हा सगळा पावसाळ्याचा काळ आहे. या पावसाळ्याच्या जुलै महिन्यामधला हा सगळा प्रसंग, जुलै महिन्यातल्या शनिवार रविवारी आजही हजारो जण जातात या वाटेवरून. आज दुर्दैवाने कुठली शिस्त राहिली नाही, म्हणून जेव्हा जुलै नंतर आपण ऑगस्ट सप्टेंबरमध्ये या सगळ्या आजूबाजूच्या गावांमध्ये जातो तेव्हा 2-2 ट्रक कचरा आपल्याला मिळतो, प्लास्टिक मिळतं. आज बेशिस्तीमुळे हे सगळं होत आहे. महाराज ज्या वाटेने गेले ती वाट आपल्यासाठी कायमच प्रेरणादायी आहे, म्हणून त्या वाटेने निश्चितच आपण प्रत्येकाने गेलं पाहिजे. पण ह्या सगळ्या गोष्टींचं भानही ठेवलं पाहिजे. आज तर पन्हाळा जेव्हा या यादीमध्ये समाविष्ट झालेलं आहे तेव्हा तर निश्चितपणे आपली जबाबदारी मोठी वाढलेली आहे. पन्हाळ्यातून सुटल्यानंतर जेव्हा सिद्धी जेव्हरनी आपल्या जावयाला सिद्धी मसूदला पाठवलं महाराजांचा पाठलाग करत, एकीकडं जी पालखी पकडली ती शिवा काशीदांची हे लक्षात आल्यानंतर दुसऱ्यांदा परत पाठवलं या सिद्धी मसूदला, आणि सिद्धी मसूद पोचेपर्यंत महाराज घोडखिंडीपर्यंत पोहोचलेली होती. त्या घोडखिंडीमध्ये बाजी प्रभू देशपांडेंनी सांगितलं की महाराज तुम्ही पुढे जा, लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे. महाराज आपल्या सैन्याची खूप काळजी घेत होते. जेव्हा अफजल खानाच्या प्रसंगात काही सैनिक मारले गेले होते तेव्हा महाराजांनी त्या सैनिकांच्या विधवांना पेन्शन दिलेलं होतं, मुलांना मदत केलेली होती. हे सगळं महाराजांनी केलेलं होतं आणि हे बाजींना माहिती होतं. म्हणून बाजींनी काय केलं तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे महाराजांना पुढे पाठवलं. 600 मावळे होते महाराजांकडे, 300 बाजींकडे राहिले आणि 300 मावळे घेऊन महाराज पुढे गेले विशाळगडाकडे. तेव्हा विशाळगडावरती पण वेढा होता. विशाळगड जरी वेढा तोडून तोफेचा आवाज केला. पण जो प्रमुख मुद्दा आहे तो पन्हाळगडाबद्दल तो असा की अन्नधान्याचा साठा हा संपला होता आणि तिथे याच कारणामुळे शिवाजी महाराजांना तो गड सोडावा लागला. हे एक त्यापैकी एक कारण आहे. त्याचं तर तिथली कशी रचना आहे गडाची आणि किती क्षमता होती त्या गडाची, की किती दिवस तक धरू शकतो तो गड, शत्रूच्या वेढ्याला किंवा शत्रूच्या आक्रमणाला रोखू शकतो. असं आजही धान्य साठवण्याची खूप मोठी गोदामं आपण तिथे पाहू शकतो. सज्जा कोठी, बाकीची ठिकाणं, खूप साऱ्या गोष्टी आजही धान्य साठवण्याची, पाणी साठा मजबूत आहे. महाराजांच्या काळात धान्य साठा का पुरेसा नव्हतं, तर महाराजांनी 28 नोव्हेंबरला जिंकलेला किल्ला आहे आणि पुढच्या 2 महिन्यातच त्यांना ह्या वेड्यात अडकून पडावं लागले ना. पुढचं 4.5 महिने तरी हा वेढा त्यांनी लांबवला.
हम्म. त्याच वेळेस शाहिस्तेखानाचं स्वारी ही स्वराज्यावरती झालेली होती. विशेष म्हणजे शाहिस्ते महाराज हे थेट पुण्यामध्ये बसलेला होता. जिथं शिवाजी महाराजांचं बालपण गेलं त्याच ठिकाणी शाहिस्तेखान आलेला होता. एकाच वेळेस दोन शत्रूंना तोंड देणं ही महाराजांची युद्धनीती कधीही नव्हती. महाराज एका वेळेस एकाच शत्रूला तोंड देत होते, म्हणून त्यांना सिद्धीच्या ताब्यातून निसटून जाणं याला ते प्राधान्य होते. धान्यसाठा कमी कमी होणं स्वाभाविक होतं, पण तरीही सिद्धीला हा किल्ला जिंकता आला नाही. महाराज जेव्हा बाहेर पडले तेव्हा महाराजांनी स्वतःहून सिद्धीला हा किल्ला दिलेला आहे. त्यामुळे धान्यसाठा कमी होत होता, पण तो संपलेला नव्हता. अजूनही काही काळ महाराज हा वेड्यात राहू शकले असते, ते सहज राहू शकले असते, पावसाळा संपेपर्यंत ते वाट पाहू शकले असते. पण नेतोजींचा पराभव झालेला होता. नेतोजी जेव्हा महाराजांना सोडवण्यासाठी पन्हाळगडावरती सिद्धीजवळवरती आलेला होता तेव्हा नेतोजीचा पराभव झालेला आहे. तर त्यामुळं महाराजांना शाहिस्तेखानाचा समाचार घेण्यासाठी महाराजांना पन्हाळ्यावरून निघणं हे अत्यंत गरजेचं होतं. आणि म्हणून महाराजांनी पन्हाळ्यावरून शिताफीने स्वतःची युक्तीने सुटका करून घेतलेली आहे. पुढे जे पावनखिंडीचा जो आहे इतिहास घडलेला आहे, तिथं लाखाचा पोशिंदा वाचला पाहिजे ही बाजींची जी नीती होती. शेवटी बाजी शेवटपर्यंत तिथं थांबले. बाजींच्या बरोबर बांदल होते, बाजींच्या बरोबर भोसलेंचे म्हणजे भोसले होते, नंतर जिजाऊंचे माहेरचे जाधव होते, सैन्य होतं तिथं. नक्कीच. जसे शिवाजी महाराजांचे डोंगरी किल्ले तसे दुर्ग देखील आहेत. त्यापैकीच सिंधुदुर्ग याचा एक देखील समावेश आहे, कारण 4 दुर्ग हे पाण्यातील आणि समुद्राच्या काठावरील एक किल्ला असा समावेश आहे. तर सिंधुदुर्ग बद्दल काय सांगाल? सिंधुदुर्ग हा किल्ला महाराजांनी स्वतः बांधलेला किल्ला आहे. मी वारंवार आता त्यांच्या दुर्गस्थपती दुर्ग चाणक्यतेचा उल्लेख केला. त्यांना किल्ल्यांची जागा ते अचूक हेरत होते. जेव्हा त्यांनी मालवण बंदरावरती ते गेले तेव्हा ते समोरचं बेट काय आहे हे आपल्या इथल्या सहकाऱ्यांना आणि कोळी बांधवांना विचारलं. कुर्टे नावाच्या बेटावरती जाऊन या तुम्ही, असे त्यांनी त्या कोळ्यांना आणि आपल्या सहकाऱ्यांना आज्ञा केली. ते जागेवरती ते पाहणी केली त्यांनी आणि पाणी आहे हे त्यांनी सांगितलं की समुद्रात असताना त्या बेटावरती गोडं पाणी आहे. महाराजांनी तत्क्षणी गोडं पाणी आजही आपण किल्ल्यावरती ते पाणी पिण्यासाठी वापरतो. आजही तिथल्या विहिरींचं पाणी पिण्यासाठी, नैवेद्यासाठी, पूजा अर्चेसाठी, हे सगळ्यासाठी ते वापरलं जातं. सिंधुदुर्ग हा महाराजांनी उभारण्याचं ठरवलं. हे आपले 3 परकीय शत्रू होते. ह्यांचा परवाना घेऊन आपल्याला समुद्रात प्रवेश करावा लागत होता. महाराजांना या शत्रूंवरती वचक ठेवण्यासाठी स्वतःकडे काही जलदुर्ग असावेत असं वाटत होतं आणि त्यासाठी जलदुर्गाची राजधानी म्हणून त्यांनी हा किल्ला उभारलेला आहे, सिंधुदुर्ग. आणि कुर्टे बेटावरती उभारलेला हा किल्ला शिशाचा वापर करून उभारलेला आहे. स्वराज्याची आरमारी राजधानी म्हणून तिचं महत्व होतं. आणि आजही किल्ल्यावरती शिवराजेश म्हणजे शिवाजी महाराजांच्या हाताचे आणि पायाचे ठसे या किल्ल्यावरती आहेत सिंधुदुर्गला. त्याचबरोबर राजाराम महाराजांनी शिवाजी महाराजांचं मंदिर त्या किल्ल्यावरती उभारलं, शिवराजेश्वर मंदिर. तर ह्या सगळ्या गोष्टींमुळं आणि आरमारी राजधानी शिवाजी महाराजांनी बांधलेला किल्ला म्हणून हा किल्ला या वारसा यादीमध्ये. सिंधुदुर्गाने किती लढाया बघितल्या? सिंधुदुर्गाने खूप साऱ्या लढाया बघितल्या. सिंधुदुर्ग पुढे महाराजांच्या वेळेस तिथे लढाई झालेली नाहीये, पण महाराजांच्या नंतर ह्या सगळ्या परकीय शत्रूंची लढाई झाली. सगळ्यात महत्त्वाचे शेवट आपला परकीय शत्रू जे होते इंग्रजांना शेवटपर्यंत ह्या सगळ्याच पाण्यातले किल्ले, ह्या 4ही किल्ल्यांशी थेट लढाई झालेल्या आहेत त्या परकीय शत्रूंच्या. मोगलांकडे आरमार नव्हतं, त्यामुळे मोगलांचा त्या किल्ल्यांशी किंवा आदिलशाहीचा त्या किल्ल्याशी कधीच लढाईचा प्रसंग आला नाही. ह्या परकीय शत्रूंशीच फक्त लढाई झालेल्या आहेत, पण हा किल्ला जिंकता कोणालाही आला नाही. बरं, विजयदुर्ग बद्दल काय सांगा? विजयदुर्ग हा महाराजांनी म्हणजे शिवपूर्वकालीन किल्ला आहे. हा महाराजांनी जेव्हा किल्ला जिंकला विजय संवत्सरात तेव्हा तो 5 एकरात फक्त बांधलेला होता, पण महाराजांनी त्याचा विस्तार केला. हा समुद्रात किल्ला का? समुद्र आज एका बाजूने काठावरती येतो. किल्ला जलदुर्ग या प्रकारात पण एका बाजूने आपण थेट प्रवेश करतो, त्याला बोटीने किंवा असं कशाने जावं लागत नाही.
हा विजयदुर्ग त्यांनी 27 एकरामध्ये वाढवला आणि प्रचंड त्याला तिहेरी तटबंदीची बांधकाम केलं, बुरुज बांधले. 27 बुरुज या किल्ल्यावरती आहेत आणि त्यामुळं हा किल्ला बेलाग बनवला आणि महाराजांनीच बांधलेला किल्ला हेच आजचं त्याचं स्वरूप आहे. तर विजयदुर्ग हा या जलदुर्गामध्ये अत्यंत प्रमुख किल्ला आहे. बरं. विजयदुर्गने पण पुढच्या काळामध्ये हेलियम नावाच्या गॅसचा शोध तिथे लागला. बर. त्याच्यानंतर म्हणजे विजयदुर्ग बद्दल आपण बोललो तर लढाईचं साक्षीदार तुम्ही त्याबद्दल सांगितलंच. हो. मात्र असं वेगळे पण काय विजयदुर्गच असं? मी सांगितलं तिहेरी बांधणी, तिहेरी तटबंदी हे विजयदुर्गचं सगळ्यात महत्वाचं. मोक्याच्या जागी 27 बुरुज आहेत आज विजयदुर्गवरती. म्हणजे अभेद्य बुरुज महाराजांनी बांधून घेतले. नंतर हे तिहेरी बांधण हे ह्यातला राजगडाची जी मी उल्लेख केला ती संजीवनी माची आणि हा विजयदुर्ग हे तिहेरी बांधणीचे किल्ले आहेत. म्हणजे सिंधुदुर्ग आणि विजयदुर्ग मधील काय फरक? सिंधुदुर्ग ही राजधानी होती, त्यांनी स्वतः पूर्ण किल्ला बांधलेला आहे पूर्ण. विजयदुर्ग हा त्यांनी नव्याने बांधताना आपल्याला हवा तसा बदल करून घेतला. दोन्ही किल्ले हे जलदुर्गच आहेत. आज तुम्हाला सिंधुदुर्गवरती जाण्यासाठी म्हणजे होडीचा वापर केल्याशिवाय तुम्ही जाऊ शकत नाही. पण तुम्ही विजयदुर्गला हे काठावरून पण प्रवेश करू शकता. विजयदुर्गला जाण्यासाठी तुम्हाला होडीचा वापर करावा लागत नाही. नक्कीच. खांदेरी हा किल्ला एक चर्चेला जातो आणि एक महाराजाच्या रणनीतीचा एक मोठा भाग होता असं खांदेरी बद्दल बोललं जातं. तर काय अशी गरज होती खांदेरी किल्ल्याची आणि स्वराज्याच्या किती कामी आलाय खांदेरी किल्ला? महाराजांच्या आयुष्यात खांदेरीचं महत्व खूप महत्वाचं आहे. जसं सिंधुदुर्ग महाराजांनी बांधला तसा खांदेरी सुद्धा महाराजांनी बांधलेला किल्ला आहे. खांदेरी हा महाराजांनी का बांधला तर पुन्हा म्हणजे इंग्रज आणि सिद्धी, इंग्रज मुंबईला होते, सिद्धी जंजिऱ्याला होता, दोघांच्या मध्यभागी हे बेट होतं आणि शेवटच्या महाराजांची इंग्रजांशी असणारी जी लढाई आहे तीही या खांदेरीच्या साक्षीने लढलेली आहे. इंग्रजांना आणि सिद्धींना दोघांनाही हा किल्ला होऊ नये यासाठी त्यांनी खूप सारे प्रयत्न केले. खूप म्हणजे खूप प्रयत्न केले. दीर्घ लढाई इंग्रजांच्या झाल्या तिथे. अनेक मोठमोठ्या युद्धनौका इंग्रजांच्या त्यासाठी आल्या. म्हणजे त्यांच्याकडे नसताना त्यांनी बाहेरून मागवल्या. म्हणजे मुंबईत उपलब्ध नव्हत्या तेव्हा सुरतेवरून मागवल्या, परदेशातून मागवल्या, म्हणजे इंग्लंडमधून मागवल्या. पण या सगळ्या युद्धनौकांचा महाराजांनी पराभव केला. महाराजांनी खांदेरी हा किल्लाचं बांधकाम सुरूच ठेवलं आणि ते शेवटी पूर्ण केलं त्यांनी. शेवटी खांदेरी बांधण्यात जेव्हा अपयश, ते थांबू शकले नाही खांदेरीचं बांधकाम. इंग्रजांना आणि सिद्धीला जेव्हा अपयश आलं खांदेरीचं बांधकाम थांबवण्यात, तेव्हा इंग्रजांनी असं उद्गार काढले की आपल्याकडे सुद्धा महाराजांसारख्या बोटी पाहिजेत की ज्या छोट्या होत्या, ज्या सहजतेनं रसद गडावरती पोचवत होत्या. मायनाक भंडारी इकडं 5000 सैन्य होतं आणि अहोरात्र बांधकाम चालू होतं खांदेरीचं. इतकं शत्रू सैन्य असताना सुद्धा मायनाकने बांधकाम कधी थांबवलं नाही. तर हे खांदेरीचं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य. खांदेरीवरती दीपगृह आहे. सुवर्णदुर्ग एक या दुर्गापैकी एक किल्ला आहे. तर या सुवर्णदुर्गाची रचना जसं की आपण आता चर्चिली की विजयदुर्ग आहे, सिंधुदुर्ग आहे, खांदेरी बद्दल बोललो, तर सुवर्णदुर्ग हा कसा वेगळा आहे? सुवर्णदुर्ग पुन्हा एकदा हा जलदुर्गात मोडतो. ह्यातले हे जे 4 प्रमुख जलदुर्ग आहेत तर त्या सुवर्णदुर्ग मध्ये सुद्धा महाराजांनी अनेक बांधकाम केली. महाराजांची जी प्रमुख किल्ले आहेत त्यातला हा सुवर्णदुर्ग आहे. महाराजांच्या नंतर खरं तर सुवर्णदुर्ग हा कान्होजी आंग्रेंसाठी खूप उपकारक ठरलेला आहे. म्हणजे कान्होजी आंग्रेंची काही काळ राजधानी सुवर्णदुर्ग होता. इंग्रजांना, पोर्तुगीजांना वचक कान्होजींना सागरावरील शिवाजी अशी उपाधी दिलेली आहे. इंग्रजांनी सागरावरील शिवाजी असं त्यांना म्हटलेलं आहे. तर त्यांच्या दृष्टीने हा किल्ला पुढे खूप उपयोगी ठरलेला होता. मराठ्यांचं जे आरमार होतं त्या आरमार जरी शिवाजी महाराजांनी निर्माण केलेलं होतं. म्हणजे जेव्हा त्यांनी कल्याण भिवंडी जिंकली तेव्हा दुर्गाडी किल्ला बांधला आणि महाराजांच्या आरमाराला सुरुवात झालेली होती.
त्यांना नौदलाचं प्रमुख आजही म्हटलं जातं, आरमाराचं प्रमुख म्हटलं जातं. आजही नौदलामध्ये महाराजांना खूप मोठा मान आहे. परंतु पुढच्या काळामध्ये हे आरमार वाढवण्याचं काम ह्या कान्होजींनी केलेलं आहे आणि त्या घटनेला ह्या सगळ्या गोष्टीसाठी सुवर्णदुर्ग हा अत्यंत महत्वाचा किल्ला आहे. त्यामुळे महाराजांच्या सुवर्णदुर्गाशी निगडीत खूप कमी आठवणी आहेत, पण पुढे सागरावरचे शिवाजी गणल्या जाणाऱ्या कान्होजींच्या खूप साऱ्या गोष्टी, इतिहास या सुवर्णदुर्गाशी निगडीत आहेत. सुवर्णदुर्ग हा केवढा किल्ला आहे, म्हणजे किती किलोमीटरच्या परिसरामध्ये हा सुवर्णदुर्ग खूप विस्तारलेला किल्ला नाही. सुवर्णदुर्ग हा जेमतेम आहे. सुवर्णदुर्ग खूप प्रचंड विस्तार आहे सुवर्णदुर्गाचा, असा नाहीये. सुवर्णदुर्ग आजही आपण त्यातल्या म्हणजे कमी वेळा सुवर्णदुर्गला लोक भेट जातात. त्याचं कारण की आपल्याकडं पाण्यातले किल्ले पाहण्याचं तितकंस सुविधा उपलब्ध नाहीये, तिकडं आकर्षण नाही. आपण गिरिदुर्गांना मानणारी लोक आहोत, त्यामुळं कोकणातलीच लोक सुवर्णदुर्गला जातात. तसं सुवर्णदुर्गला जाणारा वर्ग कमी आहे तुलनेने. आता ह्या मुळे जास्त वाढणार आहे. कुठल्या अशा लढाया सुवर्णदुर्गच्या ज्या लढाया झाल्यात त्या कान्होजींशी निगडीत लढाया आहेत सगळ्या. कान्होजींच्या म्हणजे स्वतः कान्होजी हा किल्ला त्यांनी, म्हणजे कान्होजींचे वडील तिथे नोकरी करत होते. नंतर कान्होजी स्वतः सैन्यात असताना हा किल्ला द्यायचा ठरवलेला होता अधिकाऱ्यांनी, किल्लेदारांनी. तेव्हा कान्होजींनी स्वतःहून किल्लेदाराला थांबवलं आणि स्वतः किल्लेदाराला कैदेत ठेवलं आणि मग स्वतः नाही हा नकार दिला. त्यासाठी कान्होजींना कैद पण झालेली होती, पण त्या कैदेतून शिताफीने सुटका केली त्यांनी. आणि कान्होजींच्या आयुष्यामध्ये ह्या सुवर्णदुर्गाचं खूप लढाया कान्होजींनी पाहिल्या. पुढच्या कान्होजींच्या पुत्रांच्या पण आयुष्यात खूप साऱ्या लढाया या सुवर्णदुर्गाने पाहिलेल्या आहे. शेवटी आपलं आरमार ह्या 3-4 किल्ल्यांशी निगडीत होता. म्हणजे शिवाजी महाराजांचं हो अगदी या किल्ल्यावर सगळं अवलंबून होतं. आता आपण 11 किल्ले पाहिले जे की आता सध्याच्या महाराष्ट्रामध्ये आहे. मात्र शिवकाळामध्ये स्वराज्यामध्ये असलेला जिंजी, जो की सध्या आता तामिळनाडूमध्ये किल्ला आहे आणि खूप महत्वाचा स्वराज्याच्या दृष्टीने किल्ला होता. अगदी जिंजीच्या निवडी पाठीमागं काय कारण आहेत, काय वैशिष्ट्य आहेत? मी बोलताना तुम्हाला सांगितलं की शिवाजी महाराजांनी साल्हेर पासून ते जिंजीपर्यंत स्वराज्य विस्तार केला. तर शिवाजी महाराज हे कायम भविष्याचा विचार करणारे राजे होते. काळाच्या कैक पावलं पुढचा विचार करणारे ते दूरदर्शी नेते होते. अनेक धोरणं त्यांनी त्यांच्या उभ्या आयुष्यामध्ये राबवलीत. मग त्यांनी वेतनदारी सुरू केली, वतनदारी बंद केली. हे त्यांचं क्रांतिकारक पाऊल होतं. शेतकऱ्यांना त्यांनी बी बियाणं वगैरे सगळी दिली. शेती जी नापीक होती ती पिकाऊ केली. तसंच शिवाजी महाराजांनी सगळ्यात महत्त्वाचं जे काही केलं ते राज्याभिषेकाचा मोठा सगळा जो खर्च झालेला होता तो भरून काढणं, हा एक उद्देश त्यांच्या समोर ठेवलेला होता. त्याच्यानंतर त्यांचे बंधू, जे सावत्र बंधू आहेत व्यंकोजीराजे, त्यांना भेटणं, त्यांच्याकडून आपला हिस्सा मागणं, असा एक उद्देश होता. सगळ्यात महत्वाचा त्यांचा उद्देश जो होता की मोगल कधी ना कधी स्वराज्यावर चालून येणार हे त्यांना माहितीच होतं. त्यामुळं आदिलशाही आणि कुतुबशाही ह्या ज्या 2 दक्षिणेतल्या शाह्या आहेत आणि स्वतः शिवाजी महाराज, ह्या तिघांची युती असणं हे त्यांना गरजेचं वाटत होतं. आणि ह्यासाठी त्यांनी दक्षिण दिग्विजय मोहीम काढलेली होती. दक्षिण दिग्विजय मोहिमेमध्ये कुतुबशहाची त्यांनी मदत घेतली, प्रत्यक्ष भेट झाली. तिथं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे येसाची कंकणची सगळी घटना. शाही स्वागत झालं महाराजांचं तिथं. राजा म्हणून स्वागत झालं, छत्रपती म्हणून स्वागत झालं. करार झाला दोघांमध्ये, कुतुबशाह आणि छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये. आणि मग काही आर्थिक सहाय्य मिळालं त्यांना. आणि मग त्यांनी हा जिंजीचा किल्ला महाराजांनी जिंकला. तोही स्वतः लढाई करून जिंकलेला किल्ला नाहीये, तो वाटाघाटीच्या सहाय्याने आदिलशाहीकडून आलेला हा किल्ला आहे. तर हा किल्ला कुतुबशहाकडे पण नव्हता. पण महाराजांनी जेव्हा हा किल्ला जिंकला तेव्हा त्यांना हा किल्ला पाहता क्षणी वाटला की या किल्ल्यावरती आपल्याला राजधानी बनवायची, भविष्यातली इथं राजधानी होऊ शकेल यासाठी त्यांनी एवढा सखोल विचार केलेला होता त्यांनी. का त्यांना खात्री होती एक ना एक दिवस औरंगजेब येणार. म्हणून त्यांनी किल्ले बांधताना त्यांच्या अधिकाऱ्यांनी जेव्हा विचारलं किल्ल्यांवर तुम्ही एवढा पैसा का खर्च करताय, तर त्यांनी उत्तर पण देताना सांगितलं होतं
औरंगजेबाने एक एक किल्ला जिंकायचा प्रयत्न केला, एक एक वर्ष जरी माझा किल्ला लढला तरी 360 वर्ष औरंगजेबाला जातील हे महाराजांनी सांगून ठेवलं. त्यांना इतकी खात्री होती की औरंगजेब नक्की येणार. आणि पुढच्या काळात तसंच झालेलं ते. जेव्हा जिंजी महाराजांनी ताब्यात घेतला तेव्हा जिंजी बेलाग किल्ला बनवण्यासाठी इंग्रजांकडे मदत मागितली होती, पोर्तुगीजांकडे मदत मागितली होती की मला तुमचे तंत्रज्ञ द्या, परंतु ह्या दोघांनी मदत दिली नाही. म्हणून शेवटी त्यांनी आपल्या स्थपतींकडून हा किल्ला बांधला आणि तो अशा पद्धतीने बांधला. म्हणजे पूर्वी याचे 3च किल्ले ह्या समूहात मानले जात होते. काही काळानंतर ते 5 किल्ले उघड झाले. आजच्या नवीन संशोधनानुसार हा 8 डोंगरांचा मिळून बनलेला किल्ला आहे. म्हणजे 8 किल्ल्यांचा मिळून हा एक किल्ला बनलेला आहे. एवढा विस्तारलेला किल्ला आहे. आणि त्यांनी अशा पद्धतीने किल्ले बांधले की पोर्तुगीजांना आणि इंग्रजांना थक्क करून सोडलं त्यांनी की अरे हे शिवाजी महाराजांनी बांधलेलं आहे, याच्यावरती कोणाचाच विश्वास बसला नाही. इतका त्यांनी बेलाग तो जिंजी बनवला. आणि शेवटी असं झालं की जेव्हा पुढच्या काळामध्ये संभाजी महाराज पकडले गेले, संभाजी महाराजांची जेव्हा हत्या करण्यात आली, तेव्हा येसूबाईंनी राजाराम महाराजांना किल्ल्यातून बाहेर काढलं, वाघ दरवाजातून, आणि त्यांना कर्नाटकात जायला सांगितलं. दक्षिण दिग्विजय आपण केलेला असल्यामुळं खूप मोठा प्रदेश आपल्या ताब्यात होता. तर हस्ते पर हस्ते ते वेगवेगळे किल्ल्यांवरून म्हणजे पन्हाळ्यावरती गेले, नंतर विशाळगडावरती गेले, नंतर ह्या सगळ्या दक्षिण दिग्विजय दक्षिणेच्या वाटेने ते जिंजीपर्यंत गेले. आणि जिंजीत त्यांनी 7 वर्ष राज्यकारभार केला. राजाराम महाराजांची ही राजधानी होती. स्वराज्याची तिसरी राजधानी जिंजीला म्हटलं जातं. आणि म्हणून शिवाजी महाराजांनी बांधलेला किल्ला स्वराज्याची तिसरी राजधानी म्हणून हा किल्ला या वारसा यादीत आहे. राजाराम महाराजांनी इथं मोगलांना पराभव करता आला नाही. म्हणजे जुल्फिकार खानाने 7 वर्ष लढा दिला पण त्याला हा किल्ला जिंकता आला नाही. इतका अभेद्य किल्ला होता. इतक्या सगळ्या चर्चेमध्ये काही गोष्टी सुटणं स्वाभाविक असतं. पन्हाळ्यात या यादीमध्ये असताना पन्हाळ्याच्या निगडीत असणारी एक गोष्ट मी तुम्हाला फक्त सांगतो आणि मग तुम्ही शेवटाकडे या. पन्हाळ्यावरती महाराजांच्या आयुष्यात अनेक लढाया झालेल्या आहेत. पन्हाळ्यात सगळ्यात महत्वाचा प्रसंग जो महाराजांचा घडला आहे की महाराजांच्या अधिकाऱ्यांनी तिथं सोमेश्वर तलावाच्या काठावरती महाराजांची फुलं उधळून स्वागत केलेले. जेव्हा पुढच्या काळामध्ये कोंडाजी फर्जंदांनी हा किल्ला जिंकला, 60 मावळ्यांसह हा जिंकला. पन्हाळा हा महाराजांचा अत्यंत आवडता किल्ला होता. पन्हाळा हा सुद्धा विजापूरकरांच्या ताब्यातला किल्ला त्यांच्यावरती कायम वचक म्हणून महाराजांनी ठेवलेला होता. जेव्हा शिवपुत्र संभाजी महाराज यांची शेवटची भेट ही महाराजांची ह्याच पन्हाळ्यावरती झालेली आहे. पन्हाळ्यावरतीच महाराजांना संभाजी महाराजांना आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची वडील गेल्याची बातमी कळली. असा शिवाजी महाराजांच्या आणि संभाजी महाराजांच्या आयुष्याला भावनिक दृष्ट्या असणारा, ऐतिहासिक दृष्ट्या असणारा, आजही अनेक ठिकाणं पाहता येतील इतका सुंदर असणारा हा किल्ला पन्हाळा अत्यंत महत्वाचा किल्ला या यादीतला आहे. आज या यादीत 3च किल्ल्यांवरती थोड्या अधिक फरकाने वस्ती आहे. तर त्यातली सगळ्यात मोठी वस्ती ही पन्हाळ्यावरती आहे. पन्हाळा, प्रतापगडावरती काही वस्ती आहे आणि रायगडावरती काही वस्ती आहे. तर ह्या वस्तींसह ह्या 3ही किल्ले वारसा यादीमध्ये आलेले आहेत. ही आपल्यासाठी अत्यंत महत्वाची गोष्ट आहे, कारण की वारसा यादीमध्ये गडावरती काही बांधकाम करता येत नाही, नव्याने काही आपण करू शकत नाही. आहे ते आपल्याला टिकवणं गरजेचं आहे. तर ह्या 12 किल्ल्यांचं आपण जीर्णोद्धार करू शकत नाही, पण संवर्धन करणं हे आपल्या हातात आहे. तर ते सगळ्याच शिवप्रेमींना शासनाच्या सगळ्या उपक्रमांना सहकार्य देण्याची आज गरज आहे. तर मी या निमित्ताने एवढंच सगळ्यांना सांगू इच्छितो की प्रत्येक शिवप्रेमींनी काटेकोर नियमांचं पालन करावं, आपला इतिहास सर्वदूर पोचवावं. कुठल्याही किल्ल्याला भेट देताना आपल्याला शौर्यस्थळ म्हणून त्या किल्ल्याकडे जायचं आहे. आपलेच पूर्वज तिथं लढलेले आहेत, त्यांच्या पराक्रमाने पावन झालेले ह्या सगळे तीर्थस्थळ आहेत, त्यांचं जतन करणं हे आपलं कर्तव्य आहे. याच भावनेतून हे सगळे किल्ले पाहिले पाहिजेत, इतरांना प्रेरणा दिली पाहिजेत, असं मी सगळ्यांना आवाहन करतो आणि थांबतो. धन्यवाद सर. तुम्ही शिवप्रेमींच्या आणि तमाम महाराष्ट्राच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या
किल्ल्याबद्दल आणि युनेस्कोच्या यादीमध्ये जे 12 किल्ले गेले त्यावर सविस्तर माहिती ही संदीप तापकीर सरांनी आपल्याला दिली. आता यापुढे मराठ्यांचा इतिहास, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा महाराष्ट्रापुरता नव्हे, देशापुरता नव्हे, तर जगभर चर्चेला जाणार आहे, अभ्यासला जाणार आहे. त्यामुळे जशी आपली अभिमानाने मान उंचावली तशी शर्मेने खाली जाऊ नये असं कृत्य आपण सर्वांनी याची काळजी घेतली पाहिजे आणि तसं कृत्य गड किल्ल्यावर जाताना होऊ नये ही देखील आपल्यावर आता जबाबदारी येऊन थांबलेली आहे. आपण मला या ठिकाणी आमंत्रित केल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.